संध्याकाळी 6:30-7ची वेळ होती आणि हायकोर्टचे वकील, पोलीस कॉन्स्टेबल्स ही लोक फॅक्टरीच्या दारावरती आली आणि त्यांनी सील केलं आमच्या फॅक्टरीला. तर ज्यावेळी मी ती 450 पानाची नोटीस घेऊन वकिलांच्याकडे गेलो, या नोटीसमध्ये काय आहे हे वाचून दाखवण्याची सुद्धा मी एक फी दिलेली आहे. त्या संध्याकाळची मनस्थिती डिस्क्राईब करणं खरंच अवघड आहे. लोकांनी सर्च करायला चालू केलं की कोण ॲक्वापे आहे की ज्याच्यावर बिस्लरीला केस करायची बारी आली. नमस्ते, मी सूरज पाटील. तुमचं द माइंडसेटमध्ये स्वागत आहे. आज आपल्या इथे असे गेस्ट आहेत ज्यांना तुम्ही शार्क टँकमध्ये बघितलं आहे आणि त्यांना नमिता थापर आणि रितेश अग्रवाल यांच्याकडून सपोर्ट देखील मिळाला आहे चांगला. तर त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत त्यांच्या जर्नीबद्दल, शार्क टँकमध्ये फंडिंग मिळाल्यानंतरच्या अनुभवाबद्दल आणि बऱ्याच अशा त्यांच्या पर्सनल गोष्टींबद्दल. तर स्वागत करूया तुषार सरांचं. नमस्ते सर. नमस्ते सर. तुषार सर, सगळ्यांना तर माहीतच आहे तुम्ही ॲक्वापेचे फाउंडर आहात आणि ॲक्वापेने कशी शार्क टँकमध्ये एंट्री करून पिच कशी दिली त्याबद्दल सगळ्याबद्दल तर माहीतच आहेत, किती इन्व्हेस्टमेंट मिळाली वगैरे. तर आपण आत्ता बोलताना शार्क टँकबद्दल न बोलता शार्क टँकच्या पहिल्याच्या तुमच्या जर्नीबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे आम्हाला, की तुमचं एज्युकेशन कुठं झालं, तुमचं लहानपण कसं गेलं होतं. कारण की ह्या गोष्टी पण मॅटर करतात. एखादा फाउंडर कसा विचार करतोय, तो कसा घडला आहे की ह्या लेवलला तो येऊन पोचला आहे, याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे तुमच्याबद्दल. हा अवघड विषयाला हात घातला आहे. काय आहे की लोकांना स्क्रीनवरची रिअल लाईफ दिसते, जी शार्क टँकची जर्नी आहे किंवा शार्क टँकचं फेम आहे, फेमबरोबर आलेलं ब्लेम आहे. पण त्याच्या अगोदरची जर्नी शेअर करण्यासाठी मलाही कधी संधी मिळाली नाही, तर ती संधी देण्यासाठी धन्यवाद. माझा जन्म विदर्भामध्ये अकोला म्हणून एक जिल्हा आहे तिथं झाला. आमच्या वडिलांचं एक छोटंसं किराणा दुकान होतं आणि मी 12 वर्षाचा असताना, 6वीत असताना आमच्या वडिलांचं आकस्मिक निधन झालं. मी, माझा मोठा भाऊ आणि एक लहान बहीण आणि आई असा आमचा परिवार. त्या दुकानलाच चालवून आम्ही आमचं कसं तरी रोजचा रोज डे टू डे लाईफ काढली. 9वीला आल्यावरती सांगलीमध्ये आमचे काका राहत होते अगोदरपासून. त्यांनी म्हटले की तुमची तिकडं फार पंचायत होत आहे पैशाला घेऊन किंवा तुमचं जीवन जगण्यासाठी, तर तुम्ही तुषारला शिक्षणासाठी, म्हणजे मला शिक्षणासाठी इकडं पाठवून द्या काकांच्याकडं. तर 9वीला असताना मला काकांनी इकडे बोलवून घेतलं. त्यांनी माझं 12वीपर्यंतचं शिक्षण त्यांनीच बघितलं. मी त्यांच्याकडेच राहायला होतो. 9वी 10वी मी माधवनगरच्या एका मराठी हायस्कूलमध्ये शिकलो. त्या स्कूलला आता रिसेंटली आमचं एक गेट टुगेदर पण झालं होतं, त्या बॅचच्या मुलांचं मुलींचं. मी सगळ्यांना भेटलो, फार आनंद झाला. तर आज आम्हाला वाटते की इनबॉर्न टॅलेंट किती गरजेचं आहे. म्हणजे मी टॅलेंटेड असं म्हणत नाही, पण कधी कधी असे जिद्द असेल माणसामध्ये, तर तुम्ही कुठल्या शाळेत शिकला आहे, कुठल्या कॉलेजची तुमच्याकडे डिग्री आहे किंवा कुठल्या लोकांचा तुमच्या मागं हात आहे, याचा काही फरक पडत नाही. बरोबर आहे. म्हणजे हे ज्वलंत उदाहरण आहे की जी लोक आज विचार करतात, अरे माझ्याकडे काही नाही आहे, मी आयुष्यात पुढं कसं जाणार. तर दिस मे बी एन एक्झाम्पल फॉर देम. तर त्या शाळेतनं 10वीचं शिक्षण पूर्ण केल्यावर थोडंसं मार्क्स चांगले होते म्हणून सायन्स घ्यायचं धाडस केलं. 11वी 12वी मी कस्तुराबाई वालचंद कॉलेज KWC मध्ये 11वी 12वी सायन्स कंप्लीट केलं. जो PCM ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये चांगले पर्सेंटेज होते, पण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी ते पुरेसे नव्हते आणि डोनेशन द्यायची आर्थिक परिस्थिती तर नव्हती. आता सायन्सनंतर एक अडचण आली. कधी कधी काय होते ना की देवाचे प्लॅन आपल्या प्लॅनपेक्षा चांगले असतात. तर 12वीचं सायन्स संपलं साहेब आणि ॲडमिशन नाही मिळालं, तर कॉमर्स स्ट्रीम आता घ्यायला पाहिजे, पर्याय नाही. तर कॉमर्सवाली म्हटले की 12th कॉमर्सचा मुलगा असेल, स्टुडंट असेल, तरच आम्ही फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतो. म्हणजे 12वी परत करायची बारी आली. बापरे. मग त्यातनं एक कळलं की शिवाजी युनिव्हर्सिटीनं रिसेंटली त्याच वर्षी पहिल्यांदा बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन BBA हा कोर्स 2002 साली लॉन्च केला होता. आणि त्याला स्ट्रीम तुमची कुठली आहे 12वीची ती काही कॅटेगरी नव्हती आणि वार्षिक फी होती 4,800 रुपये. चांगला आहे, स्वस्त आहे,
कॉमर्सला रिलेटेड आहे आणि आपल्या भारतीय विद्यापीठमध्ये मी BBAचं 3 वर्ष शिक्षण घेतलं. सिन्स मराठी मीडियममधनं आल्यामुळं BBA हे सगळं इंग्लिशमध्ये बरोबर. कोपअप करायला वेळ गेला. पण ठीक आहे, समहाऊ आय हॅव मॅनेज्ड. परत BBA झाल्यावरती MBA करण्यासाठी चांगले पर्सेंटेज म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये मी 6वा होतो. शिवाजी युनिव्हर्सिटीच्या त्या वर्षीच्या BBA ग्रॅज्युएटेडमध्ये आय वॉज रँकिंग 6. पण MBA करण्यासाठी डोनेशन, पैसे आणि चांगल्या कॉलेजला जायला आर्थिक परिस्थिती नव्हती. कारण BBA करत असताना मी 2 वाजता कॉलेज संपलं की आपल्या गणपती पेठेतल्या एका दुकानमध्ये ₹800 महिन्यावरती 6 तास पॅकेजिंग करायला जात होतो. तिथं खजूर, ड्रायफ्रूट यांचं त्यांचं पाव किलो, अर्धा किलोचं पॅकेजिंग होतं, ते करायला मी जात होतो. मग आता BBA संपल्यावर म्हटलं आपल्याला MBA करायला पैसे नाही, काहीतरी व्यापार करूयात. मारवाडी माणूस आहे साहेब मी, त्यामुळं बिझनेस हे रक्तात असायचं म्हणतात. मी गणपती पेठेतनं ₹5,000 होलसेल माल घ्यायचं, सायकलवरती 2 पिशव्यावरती त्याला लटकवायचं आणि माधवनगर, बुधगाव, कौलापूर, कुपवाड, यशवंतनगर या भागामध्ये ते रिटेल दुकानदारांना विकायचं. त्यावेळी डिस्ट्रीब्युशनचं एवढं मोठं चहल नव्हती जशी आत्ता आहे, की लोकांना गोडाऊन पाहिजे, इन्फ्रा पाहिजे, गाडीच पाहिजे, अशा प्रकारचं काही नव्हतं. तर मी सायकलवरती आपली गोळ्या, बिस्किट, चॉकलेट जे चालतंय ते आणायचं आणि त्याच्यावर ₹2-5 देऊन विकायचं. असा मी माझा प्रवास चालू केला. त्यानंतर हे करत असताना मग मार्केटला फिरताना काही कंपन्यां डिस्ट्रीब्युटर बघत होते. मग माझं सांगलीतलं ऑथोरायझेशन डिस्ट्रीब्युटर म्हटलं तर सगळ्यात पहिली कंपनी आहे येल्लो डायमंड चिप्स, ज्याला प्रताप स्नॅक्स आपण म्हणतो, आणि ती आज स्टॉक मार्केटला लिस्टेड आहे साहेब. अरे वा. तर त्या कंपनीचा सांगलीतला पहिला डिस्ट्रीब्युटर मी होतो. तर सांगलीचं त्यांनी मला काम दिलं. त्यावेळी माझ्याकडे गाडी, गोडाऊन तशा प्रकारचं नव्हतं, पण त्या लोकांनी विश्वास दाखवला की कष्ट करायची तयारी आहे, त्यांनी सपोर्ट केलं. त्यावेळी काय डिपॉझिट वगैरे घेतलं होतं त्यांनी? नाही साहेब, डिपॉझिट पण घेतलं नाही आणि मला त्यांनी 7-15 दिवसाची काम करण्याची मुभा पण दिली उधारीची, की साहेब तुम्ही विकून पैसे द्या, काय अडचण नाही, मदत करतो तुम्हाला, कष्टाळू आहे. म्हणजे ते म्हणतात ना की देव कुठल्या रूपात येऊन तुम्हाला मदत करेल, बरोबर, ते सांगू शकत नाही. तर येलो डायमंड वॉज माय फर्स्ट डिस्ट्रीब्युशन. देन प्रिया गोल्ड बिस्किट आलं. बऱ्याच 5-6 कंपन्या येत गेल्या आणि 2010पर्यंत डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये थोडाफार बेस माझा तयार झाला. डिस्ट्रीब्युटर ही साहेब पहिली पायरी आहे डिस्ट्रीब्युशन चॅनलमधली. त्यानंतर सांगली जिल्ह्याला सप्लाय करण्यासाठी जो असतो त्याला सुपर स्टॉकिस्ट म्हणतात. बरोबर. मग 1-2 कंपन्यांचं माझ्याकडे सुपर स्टॉकिस्ट आलं की जिथं मी जिल्हा सिटी न करता जिल्हा लेवलवर सप्लाय चालू केला. तिथं थोडं भांडवल वगैरे लावलं, थोडं बँकेचं व्याज वगैरे. साहेब मी एका मोठ्या प्रतिष्ठित ICICI बँकेला ₹3,00,000 कर्ज घेण्यासाठी 60 ते 70 खेट्या मारल्या असतील. त्यानंतर माझं ते ₹3,00,000 कर्ज झालं आणि त्यातनं सुपर स्टॉकिस्टचे काम वगैरे मी चालू केलं. एक सुपर स्टॉकिस्ट आलं, त्यानंतर 2-3, थोडीशी क्रेडिटॅबिलिटी वाढली तर बँकेनं पण थोडे पैसे वाढवून दिले, रिपेमेंट वेळ टू वेळ असल्यामुळं. मग माझ्याकडे फिलिप्स लाइटिंग डिव्हिजन, एव्हरेडी सेल डिव्हिजन, झुपी नूडल्स, मँगो सिप आणि यातल्या बऱ्याच कंपन्या आज स्टॉक मार्केटला लिस्ट झाल्या. मग हाच 2016-17मध्ये मी विचार केला की ज्या कंपन्यांबरोबर मी ॲज अ डिस्ट्रीब्युटर, ॲज अ सुपर स्टॉकिस्ट, ॲज अ CNF काम करत होतो, त्या कंपन्यांनी आपल्यासारख्या लोकांबरोबर काम करून मोठ्या झाल्या आणि स्वतःला स्टॉक मार्केटला लिस्ट करून घेतलं. म्हणजे बिझनेस एवढं पण अवघड नाही आहे. हे माझ्या डोळ्यासमोरची जर्नी 10-12 वर्षातली. मग आम्ही 2018मध्ये निर्णय घेतला की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आता शिरूयात. सगळ्यात सोपा विकायचा प्रोडक्ट कुठला असेल असं आम्हाला वाटलं त्यावेळी, बरं काय, तो म्हणजे पाणी. म्हणजे पाण्यामध्ये फार पैसे मिळतील, बरोबर, असा विचार करून आम्ही पाण्याची एक युनिट चालू केलं आणि अशा प्रकारे ॲक्वापेची सुरुवात सप्टेंबर 2018मध्ये झाली साहेब. आता सर तुम्ही आत्तापर्यंत ॲक्वापे स्टार्ट कसं झालं ते तुम्ही सांगितलं, पण मला थोडंसं तुम्हाला मागं घेऊन जायचं आहे आणि विचारायचं आहे की जे तुम्ही पहिल्यापासून जे स्ट्रगल केला, म्हणजे पहिला सायकलवर तुम्ही जे माल घेऊन डिस्ट्रीब्यूट केला, परत मग नंतर चिप्सचं तुम्हाला डिस्ट्रीब्युशनशिप मिळाली किंवा एजन्सी मिळाली म्हणू शकताय, ते इलेक्ट्रिसिटी वगैरे ते सगळ्या गोष्टी तुम्ही प्रोव्हाइड करत गेला. मग त्यातून तुम्हाला काय शिकवण मिळाली जे ॲक्वापेमध्ये तुम्ही लागू केला त्यामुळे तुम्हाला फायदा झाला? ते साहेब या सगळ्या कंपन्यांबरोबर काम करताना मला पैसे तर नक्कीच मिळालेत, पण साहेब एक अनुभव मिळाला, नेटवर्क मिळाला.
म्हणजे जसं की माझ्याकडे 5-6 कंपन्यांचं सुपर स्टॉकीज ज्यावेळी होतं, तर ह्या कंपन्यांचे साहेब प्रत्येक तालुका लेवलवर डीलर असायचे ज्यांना मी सप्लाय करायचो. तर त्या डीलरबरोबर मी वैयक्तिक संबंध निर्माण केले. त्यामुळं माझं मार्केटला एक चांगलं रिलेशन डेव्हलप झालं. म्हणजे अशी वेळ ज्यावेळी आली, की साहेब आता आपण त्यांना म्हटलं, की साहेब मी चालू करतोय, माझा प्रोडक्ट आहे, तर मे बी मला एंट्री देतील. या गोष्टीचाच फायदा मला झाला या डिस्ट्रिब्युशन नेटवर्कमध्ये आणि त्याचाच मी ॲक्वापेमध्ये रूपांतर केलं, की आपल्याकडे आता हे जे असेट आहे, ते म्हणतात ना, की युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ. तेच मी एनकॅश करायचा प्रयत्न ॲक्वापेमध्ये केला साहेब. बरोबर आहे. जसं तुम्ही सर एकदम छोट्या लेवलपासून स्टार्ट केला, ते आत्ता भरपूर मोठ्या लेवलपर्यंत तुम्ही पोचलाय. मग प्रत्येक मुलानं छोट्या लेवलपासून स्टार्ट करावं असं तुमचं मत आहे का? साहेब माझं मत आहे, की जर का आपण पहिला आपला स्टार्टअप, आता काय झालं आहे, स्टार्टअप हा शब्द वापरावा लागतो. हां. लोकांना जर का म्हटलं ना, की धंदा करायचा, व्यवसाय करायचा, तर त्याला तो वाईब येत नाही. त्यामुळे स्टार्टअप हा शब्द वापरावा लागतो. तर ज्याला कोणाला नवीन स्टार्टअप करायचा आहे, त्यानं पहिल्यांदा एक्सपेरिमेंट लेवलवर, छोट्या लेवलवरच करावा. आणि 2-3 गोष्टी बघायच्या साहेब. प्रोडक्ट मार्केट फिट आहे का? तुम्ही स्वतः त्या प्रोडक्टला फिट आहात का? म्हणजे मला जर का तुम्ही साहेब आज जर का म्हटला, की तुम्ही रोलेक्सची घडी विका, एक्झाम्पल सांगतोय, किंवा तुम्ही मर्सिडीज कार विका, तर माझा जो अनुभव आहे साहेब, तो काउंटरवरती माल विकायचा अनुभव आहे. डिस्ट्रीब्युशन समजायचा अनुभव आहे. डिस्ट्रीब्युटरची मानसिकता, कस्टमरची मानसिकता समजायचा अनुभव आहे. पण कार घेताना एक कस्टमर काय विचार करतो, ह्याचा माझा स्टडी प्रॉपर नसेल. तर तुमचा अनुभव कशात आहे याच्या अगोदर आयुष्यामध्ये, तो बघून प्रोडक्ट मार्केट फिट, फाउंडर मार्केट फिट आणि आपलं रिस्क ॲपेटाईट, म्हणजे किती रुपयापर्यंतची किंवा किती वेळेपर्यंत आपण या स्टार्टअपला वेळ द्यायचं, या गोष्टींचा विचार करून त्यानं चालू करावं साहेब. आता ज्या वेळेला तुम्ही एकदम छोटे छोटे बिझनेस करत होता, त्यावेळेला तुमच्या डोक्यात असं काय होतं का, की पुढे जाऊन मला काहीतरी मोठा बिझनेस करायचा आहे, किंवा तुम्हाला कधी वाटलं का, की हा बिझनेस सोडून, म्हणजे बिझनेस करणं हे स्टार्टिंगला हेक्टिक असतं, भरपूर पेशन्स टेस्ट होतात, मग कधी वाटलं का, की हा बिझनेस सोडून जॉब करावा साधा कोणता तरी? नाही साहेब, काय माहिती काय, नोकरी करावी असं वाटतंयच. कारण प्रत्येक 5 तारखेला टिंग टिंग मेसेज वाजतो, अकाउंट क्रेडिट होतं आहे. पण साहेब त्याच्यामध्ये पण एक मी म्हणतो एक डिस्ट्रीब्युटर पण आहे. माझ्या शब्दांना शब्दार्थी न घेता एक डिस्ट्रीब्युटर पण आहे साहेब. तो त्या कंपनीचा पेड लेबरच आहे. बरोबर. इनडायरेक्टली. जसं मी कामगाराला पगार देऊन काम करायला सांगतो, तसं मी डिस्ट्रीब्युटरला मार्जिन देऊन माझा प्रोडक्ट विकायला सांगतो. त्यामुळे मला वाटतं की प्रत्येकानं उद्योजक होण्याची भावना मनात आणायलाच पाहिजे. कारण जर का आपण आत्ताची परिस्थिती बघितली आणि इंडियाला खरंच 5 ट्रिलियनची इकॉनॉमी व्हायचं असेल, तर फार मोठी डेव्हलपमेंटची गरज आहे. आणि 150 कोटीचा आपला देश आहे साहेब. कुठल्याही गोष्टीला मंदी, आपण आता कधी-कधी रिसेशन, मंदी असे मोठे-मोठे शब्द ऐकतो. बरोबर. की मार्केटला मंदी आहे, मार्केट शांत आहे. पण साहेब तुम्ही रस्त्यावर उतरा. मी परवाच एक आर्टिकल वाचलं की ते महिंद्रानं 9E व्हर्जन कुठलं तरी एक लॉन्च केलं. आणि साहेब काहीतरी म्हणतात की त्यांनी 900 गाड्याच फक्त विकणार होते आणि 6 मिनिटामध्ये त्या गाड्या भारतात बुक झाल्या. तर एक 35 लाखाची 900 गाड्या जर का 6 मिनिटात बुक होत असेल, तर रिसेशन कुठं आहे? बरं आपण म्हणणार की बाबा हे मोठ्या लोकांचे चोचले आहेत. मी ग्राउंड लेवलवर येतो साहेब. तुम्ही एकदा ग्राउंड लेवलवरती जर का बघितला, तर प्रत्येक कंपनी, मी डिस्ट्रीब्युटर म्हणून काम केलं म्हणून सांगतो साहेब, प्रत्येक कंपनी दर वर्षाला टार्गेट वाढवून देते काम करायचं. म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी 1000 बॉक्स पार्ले विकला असेल, तर यावर्षी तुम्हाला 1200 बॉक्स विकायचे. का? पॉप्युलेशन वाढतंय, कन्झम्पशन वाढतंय. त्यामुळं साहेब मला वाटतंय की धंद्याला कधीही मरण नाही आहे. त्यामुळे उद्योजक होण्याची भावना करायला हरकत नाही आहे. नोकरी सेफ आहे, पण तुमचा इन्कम देईल पण वेल्थ देणार नाही. आणि बिझनेस तुम्हाला स्ट्रगल देईल, त्रास देईल, तुमची परीक्षा घेईल. पण साहेब जर का तुम्ही सक्सेस झाला, तर मी छोटीशी वेल्थ क्रिएट केली आहे. पण लोक जर का माझ्यापेक्षा जास्त जिद्दी असतील तर मोठी वेल्थ क्रिएट करू शकतील. बरोबर आहे. जसं तुम्ही प्रत्येक वेळेला म्हणताय की जनरेशनल वेल्थ, जनरेशनल वेल्थ आणि आपला धंदा किंवा स्टार्टअप करणं, ह्यात काय फरक आहे? तर वेल्थ म्हणजे काय माहिती आहे का साहेब, आपण ज्यावेळी एखादी गोष्ट घेतो त्याच्या लेवलवर तुम्ही जर का कधी वाचला साहेब, म्हणजे मी पर्टिक्युलर ब्रँड जाणार नाही, पण सिन्स 1973 पेपे जीन्स, या गोष्टीचा त्यांना गर्व आहे. आणि आपल्या इथं लोक पाठी लावतात की आमची कुठेही शाखा नाही आणि त्या गोष्टीचा गर्व करतात. हाच माइंडसेटचा फरक आहे साहेब. आता साहेब QSR, मॅकडॉनल्ड पॅन वर्ल्ड काम करतं आहे.
म्हणजे एवढ्या ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत म्हणून मॅकडॉनल्ड आहे. बरोबर आहे. आणि आपण म्हणतो की आमची कुठेही शाखा नाही आणि त्याची पाठी लावून त्याचा गर्व करतो. साहेब, तर सगळा खेळ माइंडसेटचा आहे. म्हणून सगळ्यात अगोदर कुठल्याही फाउंडरला किंवा स्टार्टअपला काम करायचं असेल तर स्वतःच्या माइंडसेटवर करायला पाहिजे. सगळ्यात अवघड काय असेल ना साहेब, तर स्वतःला कन्व्हिन्स करणं आहे. दुसऱ्याला कन्व्हिन्स करणं कंपॅरेटिव्हली सोपं आहे मी म्हणेल. स्वतःला कन्व्हिन्स करणं अवघड आहे साहेब. सर, तुम्ही आत्ता जसं म्हटलं की स्वतःला कन्व्हिन्स करणं हे अवघड आहे कम्पेअर टू दुसऱ्यांना कन्व्हिन्स करणं. मग हे तुम्ही काय एक्झाम्पल देऊ शकाल ह्याच्याबद्दल काय? मी म्हणेल की याचं एक्झाम्पल सूरज साहेब, प्रत्येकाने एकदा स्वतःच्या मनाला विचारलं तर त्याला मी एक्झाम्पल द्यायची गरज पडणार नाही. कारण जर का एखादी गोष्ट मला करायची आहे तर म्हणजे दिल एक कहता है, दिमाग एक कहता है. आपल्या मनात जो संभ्रम चालू असतो ना, त्या संभ्रमाला पार करून निर्णयावर पोचणे, ते साहेब रतनजी टाटांचं एक फेमस वाक्य आहे की डोंट टेक राईट डिसिजन अँड प्रूव्ह इट, टेक अ डिसिजन, प्रूव्ह इट राईट. म्हणून म्हणतात की स्वतःला कन्व्हिन्स करणं अवघड आहे. म्हणून प्रत्येकाने जर का एक आत्ममंथन केलं, साहेब अवघड आहे या गोष्टी. मला एका घटनेमुळं 12 दिवस ऋषिकेशला स्पेंड करायला मिळाला वेळ, आणि मी 12 दिवस ऋषिकेशमध्ये होतो. मला त्यावेळी कळलं साहेब की पूर्ण जगभरातनं लोक मेंटल ब्रेकसाठी ऋषिकेशला काय येतात. ज्यावेळी साहेब ऋषिकेशसारख्या ठिकाणी तुम्ही वेळ देता ना, आणि प्रत्येकाने म्हणतो एकदा आयुष्यात जर का चान्स मिळाला तर जायला पाहिजे अशा ठिकाणी. बरोबर. आणि खरंच स्वतःला एकदा वेळ देऊन बघा, तुम्हाला तुमची स्वतःची उत्तर मिळतील. माणूस सगळ्यांना भेटतो. तुम्ही दिवसभरामध्ये साहेब 50 जणांना भेटता, मी 50-100 जणांना भेटतो. तुम्ही स्वतःला किती वेळ भेटताय? हा प्रश्न प्रत्येकाने विचारला तर त्याला कळेल की अरे आपण आपल्याशी तर बोलतच नाही. बरोबर आहे. म्हणून स्वतःला कन्व्हिन्स करणं साहेब अवघड आहे. मग ऋषिकेशमध्ये सर काय अनुभव आला तुम्हाला? साहेब ऋषिकेशमध्ये बसल्यावरती एक गोष्ट, आता लोक असं म्हणतील की पैसे आल्यावरती हे वाक्य बोलणं सोपं आहे, पण इट वॉज बिफोर शार्क टँक. सर त्यांनाही या गोष्टीचा सारांश राहील की इट वॉज इन 2023-24 शार्क टँक झालं 25मध्ये. त्यावेळी कळलं साहेब की एका माणसाला 2 वेळ खायला लागतं. आपण असं आलो आहे, असं जाणार आहे. व्हाय आय एम टेकिंग अ स्पिरिच्युअल बेस, आय टेल यू की सगळं झाल्यावरती साहेब सगळ्यात शेवटी माणूस शांतीसाठी धावतो. आज विराट कोहलीसारखा माणूस आहे साहेब, कुठली गोष्ट जगातली जी त्याला पॉसिबल नाही आहे, पण तो कुठं आहे? वृंदावनसारख्या ठिकाणी कामनेस फाइंड करतो आहे साहेब. तर त्यामुळे म्हणतो आहे की मी ऋषिकेशमध्ये जे अचीव केलं ना 12 दिवसामध्ये, मी एक मनाला कामनेस फाइंड केला आहे. आणि सेल्फ सॅटिस्फॅक्शन फार महत्त्वाचं आहे. माणसांनी आशावादी असावं, विजन असावं, त्याचा फोकस असावा, ग्रोथ असावी, हे सगळं आहे. पण ते नाही झालं तर स्वतःला स्वतःचं सेल्फ सॅटिस्फॅक्शन पाहिजे की आज नाही झालं उद्या होईल. आणि तिथंच फ्रस्ट्रेशन, आपण जे शब्द वापरतो ना की आजकालचं, म्हणजे आय एम विथ जेनझी क्राऊड ऑफकोर्स, पण जेनझी क्राऊड म्हणतात ना इम्पेशन्स आहे. मी म्हणणार साहेब ते इम्पेशन्स नाही, ते त्यांच्या डिसिजनमध्ये बोल्ड आहेत. त्यांना कुठं वेळ द्यायचा कुठं नाही द्यायचा ते आर डिसायझिव्ह. दे आर नॉट केअरलेस पीपल, दे प्रेफर व्हेअर टू स्पेंड द टाईम. तर ऋषिकेशमध्ये मला हा अनुभव आला की एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली तर हारून न जाता पुन्हा उभारून पुन्हा लढायचं असेल तर स्वतःलाच सेल्फ मोटिवेट करावं लागेल. तर सर तुम्ही आत्ता जसं सांगितलं की स्वतःला कन्व्हिन्स करणं कसं अवघड आहे ते, आणि दुसऱ्याला कन्व्हिन्स करणं भरपूर सोपं आहे. तर सर तुम्ही लाईफमध्ये अशा बऱ्याच घटना बघितल्या असणार आहे आत्तापर्यंत, म्हणजे तुमचं एकदम छोट्या लेवलपासून भरपूर मोठ्या लेवलपर्यंत आत्ता तुम्ही जी अचिव्हमेंट केलं आहे ते सगळ्यांनाच पॉसिबल होत नाही. मग तुम्ही ह्यासाठी काय काय कष्ट केला, किंवा कोणती मेंटॅलिटी तुम्ही ठेवला होता की मला इथं पोचायचंच आहे? त्यासाठी तुमचं बऱ्याच वेळेला तुम्हाला असं फॅमिलीमधून पण काहीतरी बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम आले असतील, किंवा रिलेशनमधून आले असतील, मार्केटमधून आले असतील, बरेच प्रॉब्लेम आले असतील. मग त्याच्यावर तुम्ही कसं डटून राहिला? वन थिंग ॲट ए टाईम ही जर का फिलॉसॉफी तुम्ही फॉलो केली ना, जसं तुम्ही म्हटला, हे जर का मल्टिपल प्रॉब्लेम आत्ता मी माझ्या डोक्यामध्ये आणले तर मे बी आय एम नॉट एबल टू फोकस टू सॉल्व अ सिंगल प्रॉब्लेम. म्हणजे सगळे प्रॉब्लेम जर का एकत्र मी घेऊन बसलो तर मी सॉल्व करू शकणार नाही. जो प्रॉब्लेम ज्या दिवशी येतोय, अँड लाईफ इज ऑल अबाउट दिस सर, उद्या काय होणार आहे इट्स व्हेरी अनप्रिडिक्टेबल. राईट, एक्झॅक्टली. तर मी म्हणतोय की वन थिंग ॲट अ टाईम जर का तुम्ही घेतला, जसं तुम्ही म्हटलं की बाबा फॅमिली सपोर्ट किंवा रिलेशनशिपमध्ये व्हेन यू आर बिल्डिंग समथिंग, व्हेन यू आर फोकसिंग ऑन समथिंग, यू हॅव टू बॅलन्स आउट. आणि तो बॅलन्सिंगची स्किल फार अवघड आहे साहेब. मीही बऱ्याच गोष्टी सॅक्रिफाईस केल्या असतील,
माझी मुलं, आज माझा मुलगा 9वीला आहे आणि परवाच आम्ही ज्यावेळी दोघंजण डिस्कस करत होतो तेव्हा लक्षात आलं, अरे बघता बघता तो 9वीत आला. पण ती जी जर्नी आहे, मे बी आय मिस सम पार्ट ऑफ इट. पण त्याचा अर्थ असा नाही आहे साहेब की मी त्याच्याकडं किंवा कामाकडे दुर्लक्ष केलं आहे. हे बॅलन्सिंग करणं प्रत्येकाला फार फार गरजेचं आहे साहेब. सेल्फ मोटिवेशन, बॅलन्सिंग, सेटिंग प्रायोरिटीज हे फार महत्त्वाचे आहेत. प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल सगळ्यात आहे साहेब. पण ते कधी होणार, ज्यावेळी तुम्ही डोकं शांत घेणार. टेक अ डीप ब्रीथ. मोठ्यात मोठा प्रॉब्लेम. आणि साहेब मी म्हणतो आहे की माझ्यासारखे लाईफमध्ये चॅलेंजेस आणि प्रॉब्लेम प्रत्येकाला यायलाच नाहीत पाहिजेत, ही माझी देवाचरणी प्रार्थना आहे साहेब. बरोबर आहे. आता मी बऱ्याच जणांचं ऐकतोय की जी सक्सेसफुल लोक आहेत ते म्हणतात की तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं आहे तर तुम्ही घड्याळ बघू नका, म्हणजे टाईमकडे बघू नका. मग असं जर म्हटलं तर आपण पर्सनल लाईफकडे कधी लक्ष द्यायचं? नाही साहेब, मी जसं म्हटलं ना की बॅलन्सिंग करायला पाहिजे. पर्सनल लाईफ पण इम्पॉर्टंट आहे आणि ॲट द एंड आपण तिकडेच जाणार आहे. साहेब मी इथून अजून 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष घोडदौड सांभाळून कंपनी कुठंपर्यंत जाईल, व्यवसाय कुठंपर्यंत जाईल, तो न्यायचा प्रयत्न करणार. पण जर का मी माझ्या पुढच्या पिढीकडे लक्ष नाही दिलं, मी माझ्या फॅमिलीकडे लक्ष नाही दिलं, तर हे जे सगळं उभं केलं आहे, थोडंफार त्याला पिलर जे लावलेत त्याच्यावरची बिल्डिंग बांधायचं काम होणार नाही साहेब. त्यामुळं मला असं वाटतं आहे की पर्सनल लाईफकडं लक्ष कधी द्यायचं, तर साहेब एक एज असतो. जसं आपण म्हणतो ना की लहानपण देगा देवा. का? केअरलेस. राईट. काय चाललं आहे माहीत नाही. घरात 2 वेळचं कसं येतं आहे त्याचीसुद्धा एखाद्या मुलाला आज जाणीव नसेल. मे बी कॉलेजमध्ये आय एम नॉट टेलिंग केअरलेस, बट आय एम ट्राईंग टू से की तो मोमेंट एन्जॉय करतो. बरोबर. म्हणून मला वाटतं की काम एन्जॉय करायचं पण साहेब मोमेंट आहे. वेन यू युअर अर्ली 20s टू 40s तो काम एन्जॉय करायला पाहिजे. म्हणजे तीच माझी प्रोफेशनल लाईफ आणि तीच माझी पर्सनल लाईफ. बरोबर. आणि घरातल्यांना त्यात सामील करून घ्यायला पाहिजे की त्यांना पण तो पॅशन आपल्या कामाप्रती निर्माण व्हायला पाहिजे. तर मग तुम्हाला सगळ्या गोष्टी साहेब सोप्या होतील. बरोबर आहे. आता जसं तुम्ही सर आत्ता शार्क टँकमध्ये गेला, शार्क टँकचा एपिसोड आपण पाहिला आहे, त्यामध्ये कोणत्या प्रकारे पिच झालं, काय झालं, तर आम्हाला जवळपास एक अर्ध्या तासाचाच एपिसोड दाखवला आहे. मग ते अर्ध्या तासाचाच तुमचा इंटरव्ह्यू होता का काय जर्नी होती तुम्ही शार्क टँकमध्ये? पहिला तर मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला शार्क टँकमध्ये का जाऊ वाटलं? लोक हसतील मी जर का म्हटलो तर. साहेब मी सीझन 1 पासून एक शार्क टँकचा डॅम फॅन आहे. मी कुठलाही एपिसोड मिस केला नाही. आणि ज्यावेळी सीझन 4 डिक्लेअर झाला त्यावेळी एक सहज मला सोनी लिव्हच्या ॲपवरती एक पॉपअप आलं की रजिस्ट्रेशन लिंक ओपन झाली आहे. का जाऊ वाटलं, तर मला वाटलं की अशा ठिकाणी यार आपल्याला कधी चान्स मिळणार आयुष्यात. म्हणून मी एक कॅज्युअल वेमध्ये तो फॉर्म भरला. म्हणजे एवढा कॅज्युअल अप्रोच होता माझा की एखादा माणूस असेल की याला एवढा कॅज्युअल माणसाला इथपर्यंत जर्नी मिळालीच कशी काय. कारण मला माहिती आहे साहेब की मी जे काम करतो आहे त्या कामामध्ये काहीही USP नाही आहे. म्हणजे पॅकेज ड्रिंकिंग वॉटर या कॅटेगरीमध्ये USP ॲज सच काही नाही आहे. का नाही आहे साहेब? तर एक सिम्पल लॉजिक आहे. आज आपण इथं बसलो आहे, हा आपले डिस्कशन आणि संभाषण संपल्यावरती, बाहेर पडल्यावरती, तहान लागल्यावरती या स्टुडिओच्या शेजारच्या आउटलेटमध्ये जो ब्रँड अवेलेबल असेल त्या ब्रँडचं पाणी तुम्ही आणि मी पिणार आहे. बरोबर. कुठल्याही ब्रँडचं आपण याच्यामध्ये लवर असू दे, वेदर आय एम एक्स ब्रँड लवर और वाय ब्रँड लवर, पण मला शेजारच्या दुकानात जे मिळणार आहे तेच पाणी मी मिळणार आहे. तर मला तहान लागली आहे. बरोबर. त्यामुळे माणसाकडे आता वेळ नाही आहे. आणि ही इंडस्ट्रीची जी मोठ आहे, मी म्हटलं ना USP नाही आहे, मी फॉर्म भरला, पण त्या टँकच्या आत 100 मिनटं ज्यावेळी मी होतो, भले तुम्ही एपिसोड 25 मिनटाचा बघितला जसं तुम्ही म्हटला, पण त्या 100 मिनटाच्या डिस्कशनमध्ये त्या लोकांनी, त्या 5 शार्क्सनी मला समजून सांगितलं की माझा USP काय आहे आणि माझा USP, माझा बिझनेसचा मोट काय, ज्याला आपण मोट म्हणतो, की व्हॉट इज द बेसिक स्पार्क ऑफ युअर बिझनेस. तो त्या लोकांच्याकडनं मला कळलं की अरे माझा स्पार्क तर हा आहे बिझनेसचा. आणि मग मी त्याच्यावर फोकस करून त्याला पुढे घेऊन गेलो. मग सर तुम्हाला शार्क टँकमध्ये ज्यावेळेला एंट्री मिळाली, ज्यावेळेला तुम्ही सगळ्या शार्कच्या समोर होता, त्यावेळेला तुमच्या मनात काय फिलिंग होतं? 2 प्रकारचं फिलिंग होतं साहेब. देवानं आपल्याला लायकीपेक्षा जास्त दिलं आहे. दुसरं, इथंपर्यंत आलो आहे साहेब. फुल पॅन्ट आपण सगळीच घालतो, जीन्स घातली होती म्हणून
त्यांनी किती झूम केलंय माहीत नाही. आता तुम्ही लोक मे बी झूम करून बघणार, पण आतनं पाय लटपटत होते, व्हेरी नर्वस. साहेब ही लोक जी होती ॲज अ शार्क्स जी बसतात, ह्यांनी $multi-million बिलियन डॉलर्सचे बिझनेसेस बिल्ड केले. बरोबर. डे टू डे लाईफ बघितली आहे, एका फाउंडरची जर्नी त्यांनी बघितली आहेत आणि त्या कपॅबिलिटीची ती लोकं झालेली आहेत की म्हणून ती शार्क्स म्हणून बसलेली आहे. तर ती कशा प्रकारचं फायरिंग आपल्यावर करतील. एकतर साहेब पूर्ण अनस्क्रिप्टेड आहे शार्क टँक. बरोबर. त्यामुळं तुम्ही अभ्यास करून जाऊ शकत नाही. तुम्ही अभ्यास एवढाच करू शकता की तुमचा बिझनेस काय आहे. ते तुमच्या बिझनेस रिलेटेड प्रश्न विचारतील की तुमच्या बिझनेसच्या इंडस्ट्रीच्या अपोजिटला जाऊन तुम्हाला प्रश्न विचारतील, याचं काहीही तुम्हाला ज्ञान नाही. त्यामुळे कशा प्रकारचे प्रश्न पडतील तुम्हाला माहीत नाही. तुम्ही बघितलेल्या 25 मिनिटं एपिसोडमध्ये जर का तुम्ही बघितलं तर पहिल्या 7 ते 8 मिनिटांमध्ये त्यांनी अक्षरशः टेस्ट घेतली माझी. दे फायर्ड ऑन मी की लुक लाइक प्रोडक्ट है, ब्रांड बनाना ही मुश्किल है, बहुत सारी कंपनियां काम कर रही है, लोग अल्फ़ाबेट्स आगे पीछे करके माल बेच रहे हैं, आपने भी ऐसा ही कुछ किया है. बरेच ब्लेम गेम आले. पण ज्यावेळी मला कळलं की साहेब तर शार्क टँकची खासियत काय माहिती आहे काय, आपल्या भारतीय नाही ओव्हरऑलच लोकांना आपली मानसिकता अशी आहे ना की मसाला पाहिजे बघताना. आणि शार्क टँक अनस्क्रिप्टेड जरी असेल तर सोनी एक टेलिव्हिजन चॅनल आहे. 2 गोष्टी मी वेगवेगळ्या प्रकारे थोडंसं मांडून सांगतो. नक्की. शार्क्सचं काम आहे बिझनेसला अनालाइज करून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट देणं, दॅट इज वन पार्ट. टेलिव्हिजनचं काम आहे की लोकांना तो एपिसोड बघताना कसा मजा येईल त्याची काळजी घेणं. बरोबर. म्हणून तो सगळा मसाला त्यांना माझ्या एपिसोडमध्ये मिळाला की कसं ह्युमिलेट केलं, कसं कमबॅक केलं. आणि मग तिथून ती काय म्हणतात ना की मला एक गोष्ट लक्षात आली 15व्या-16व्या मिनिटाला डिस्कशनमध्ये. एक गोष्ट मला लक्षात आली की हा एपिसोड मला फंडिंग मिळू दे नाहीतर नाही मिळू दे, हा एपिसोड 100% एअर होणार. कारण लोकांना माझ्यावर काय घडलं आहे ते बघायला मजा येईल. म्हणून देन आय स्टँड टॉल. आणि मग मी थोडंसं उत्तर द्यायला चालू केलं. रिस्पेक्ट होताच, रिस्पेक्ट स्टार्टिंगच्या 16 मिनिटात पण होता, नंतर पण होता सर. पण थोडंसं बोलायला चालू केलं. साहेब एवढंच सोपं असेल म्हटलं तर मग बिस्तरी का करत नाही म्हटलं. एवढंच सोपं असेल तर बाकीच्या कंपन्या का करत नाही. साहेब आयडिया कॉपी करणं सोपं आहे, ती पेस्ट करून एक्झिक्यूट करणं अवघड आहे. बरोबर. आणि ते माझ्या नंबर्समधनं मी त्यांना प्रूव्ह करून दिलं की मी हे सगळं एक्झिक्यूट केलं आहे. बरोबर. अँड देन डिस्कशन ऑल टुगेदर चेंज झालं. आणि मग थोडंसं काय म्हणतात त्याला की पॉझिटिव्ह तिथं वातावरण निर्माण झालं. सो इट वॉज अ व्हेरी टफ टाईम, लर्निंग कर्व. तुमची परीक्षा कशा प्रकारे घेतात तर टँकमधलं लोकांनी बघितलं 25 मिनटं, मी झेललं आहे 100 मिनटं. बट इट वॉज वन ऑफ द काय म्हणतात त्याला, माझ्यासाठी तोच जेई आणि मेन क्रॅक करणं होतं. बरोबर. आणि तीच माझ्यासाठी एक डिग्री होती सर. बरोबर आहे सर. त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही शार्क टँकमध्ये गेला होता त्यावेळेला आपला टर्नओव्हर किती होता. साहेब मी ज्यावेळी शार्क टँकला गेलो त्यावेळी माझा टर्नओव्हर होता म्हणजे मी नंबर्समध्ये सांगेल की मी 50,000 लोकांना दररोज हायड्रेट करत होतो. ओके. म्हणजे ॲक्वापेया या ब्रँडच्या त्यावेळी रोज 50,000 बाटल्या कुठल्या ना कुठल्या भागामध्ये आपल्या लोक पित होती. आणि त्यावेळेला आपल्या भागातच म्हणजे सांगली आणि सांगलीच्या परिसरातच आपण डिस्ट्रीब्यूट करत होतो त्यावेळेला. हो, साधारणतः एक 100 किलोमीटर रेडियस सांगलीपासून आपण पकडू. मग सर ज्यावेळेला तुम्हाला फंडिंग मिळाली, फर्स्ट म्हणजे चेक मिळाला, मग त्यानंतरची शार्क टँकमध्ये बाहेर पडल्यानंतर तुमचा पहिला कॉन्टॅक्ट म्हणजे पहिल्यांदा कॉन्टॅक्ट शार्कबरोबर कधी झाला. त्यानंतर साहेब शार्क्सचे जे फायनान्शियल ॲडवायझर आहेत किंवा त्यांच्या ज्या कोऑर्डिनेटिंग टीम आहेत ते तुमचा फॉलोअप करतात. मी एक गोष्ट सगळ्यांना इथं सांगेल की शार्क टँकमध्ये फोटो काढताना जो चेक देतात तो डमी चेक आहे, तो काय बँकेत जात नाही. ओके. तुम्ही 100 मिनिटांमध्ये त्यांच्याबरोबर जे काय डिस्कशन केलं आहे त्याचा 3 प्रकारे ड्यू डिलिजन्स होतो. ओके. तुम्ही जे काही नंबर्स सांगितले त्याचा फायनान्शियल ड्यू डिलिजन्स, तुम्ही जो काही सेटअप आहे तुमचा सांगितला आहे तिथं त्याचा फिजिकल ड्यू डिलिजन्स, आणि तुम्ही ज्या काही गोष्टी आणि ज्या काही ब्रँड्सबद्दल बोलला आहे त्याचा लिगल ड्यू डिलिजन्स. म्हणजे एक्झाम्पल सांगतो, तुम्ही जर का बघितलं असेल तर खाली एक स्ट्रीप येते ज्याला सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन म्हणतात. म्हणजे मी साहेब आज तुमच्याशी बोलताना जी काही इन्फॉर्मेशन शेअर करतोय तसं मी ज्यावेळी शार्क्सबरोबर इन्फॉर्मेशन शेअर केली, मी सपोज त्यांना म्हणते असेल की एक्स ब्रँडचा रेव्हेन्यू साहेब वर्षाचा 1,000-1,200 करोड असेल, तर ज्यावेळी त्यांना एपिसोड एअर करायचा होता फंडिंग तर नंतर त्यांनी मला त्याचा सोर्स लिंक मागवली की साहेब तुम्ही टँकमध्ये असं म्हटलं आहे, त्याची सोर्स लिंक पाठवा. बरोबर. म्हणजे कारण एक कॉमन माणूस तो बघणार आहे, त्यांना चुकीची इन्फॉर्मेशन काही स्प्रेड करायची नव्हती. तर या शार्कची टीम आमचं ड्यू डिलिजन्स करतात
त्या ड्यू डिलिजन्समध्ये पास झाल्यावरती, आणि तो माझा ड्यू डिलिजन्स साधारणतः 5 महिने चालला. ओके. पेपरवर्क 5 महिने चालला, आणि त्यानंतर साधारणतः फेब्रुवारी 2025च्या एंडला, म्हणजे जे एपिसोड भले जानेवारीमध्ये एअर झाला असेल, माझं शूट झालं होतं सप्टेंबर 24मध्ये. तर मला फेब्रुवारीमध्ये तो चेक माझ्या अकाउंटला हिट झाला साहेब. ओके. मग फेब्रुवारीला चेक हिट झाला तुमच्या अकाउंटवरती. मग त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा नमिता मॅडमना किंवा रितेश सरांना कधी भेटला तुम्ही? साहेब, चेक हिट झाल्यानंतर 10-12 दिवसामध्ये एक असा इन्सिडेंट झाला की ते हिट व्हायच्या अगोदरच मी त्यांना हिट झालो. बरोबर आहे. एक मोठा ब्रँड आपल्याकडचा सगळ्यांना माहीतच आहे. हो. त्यांनी हायकोर्टातनी माझ्या कंपनीवरती स्टे आणण्याचा प्रयत्न केला, आणि ते सक्सेस झाले. त्यांनी स्टे ऑर्डर आणली की तुम्ही जे ट्रेड ड्रेस वापरताय, एक काय असतं बिझनेसमध्ये, तुमचा प्रोडक्ट कसा दिसतोय त्याला ट्रेड ड्रेस म्हणतात. जसं आपण कॉस्ट्यूम घालतो तसं आपण एक आपल्या प्रोडक्टला आपण कॉस्ट्यूम देतोय. तर त्याचं म्हणणं होतं की साहेब, हे ट्रेड ड्रेस जे आहे ते सिमिलर आहे, आमच्या ब्रँडशी निगडीत आहे, तर तुम्ही हे सगळे ऑपरेशन्स थांबवावे. ही घटना घडली 11 मार्च 2025ला. आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट करून काहीतरी सांगायच्या अगोदर मीच 12 मार्चला सकाळी त्यांना कॉन्टॅक्ट केला की थ्रू मेल की आणि थ्रू व्हॉट्सअप की असा असा इन्सिडंट काल घडला आहे, आणि हायकोर्टची स्टे ऑर्डर आली आहे. तर मी सांगेल साहेब, शार्क्सच्या टीमनी, त्यांच्या लिगल टीमनी सुद्धा त्या टफ फेजमध्ये मला भरपूर मदत केली, भरपूर गायडन्स दिलं. त्यावेळेला सर नेमकं कसं आपल्यावर ते झालं होतं, म्हणजे सिच्युएशन कशी आली होती? साहेब, संध्याकाळी 6:30-7ची वेळ होती, आणि फॅक्टरीचे डे टू डे ऑपरेशन्स थांबवून शिफ्ट संपून आम्ही घरी निघालो होतो. आणि तेवढ्यात हायकोर्टचे वकील, पोलीस कॉन्स्टेबल्स ही लोकं फॅक्टरीच्या दारावरती आली, आणि त्यांच्याकडं 400-450 पानाची एक लीगल नोटीस होती, आणि त्यांनी सील केलं आमच्या फॅक्टरीला, आणि म्हटले की तुम्ही हायकोर्टमध्ये या. आणि काहीतरी 12-15 दिवसाची डेट होती. पीक समर टाईम होता, कारण उन्हाळा चालू होणार होता. बरोबर. माझ्या प्रोडक्टवरती 100 ते 120 डिस्ट्रीब्युटर, त्यांची घरं, माझी 40 ते 50 कामगार यांचंसुद्धा घर निर्भर आहे. आणि 10-12 दिवसाचा हॉल्ट इज अ बिग हॉल्ट फॉर मी. बरोबर आहे. बरं, ज्यावेळी मी ती 450 पानाची नोटीस घेऊन वकिलांच्याकडे गेलो, तर ते वाचण्यासाठी त्यांनी जी फीची अमाऊंट सांगितली तीसुद्धा फार मोठी होती. म्हणजे फक्त नोटीस वाचण्याची अमाऊंट सांगतोय मी. त्याच्यावरती तुम्हाला कन्सल्टन्सीची फी वेगळी असेल. या नोटीसमध्ये काय आहे हे वाचून दाखवण्याची सुद्धा मी एक फी दिलेली आहे साहेब. तर ऑल ऑफ सडन झालं, पण ठीक आहे. पण साहेब, मी आज तुमच्या माध्यमातून खरंच बिस्लरीला थँक्यू म्हणू इच्छितो, कारण ते म्हणतात ना की प्रत्येक ऑब्स्टॅकलमध्ये एक अपॉर्च्युनिटी असते. बरोबर आहे. मी म्हणतोय साहेब की बिस्लरीनं जर का माझ्यावर केस केली नसती तर मी त्याच हिरव्या कलरचा प्रोडक्ट विकत असतो, जे आजही मार्केटमध्ये 100 कंपन्या विकत आहेत. तर आय एम रिअली व्हेरी व्हेरी थँकफुल टू बिस्लरी की त्यांनी माझ्यावर केस केली, आणि त्यांच्यामुळं मी माझं पॅकेजिंग रिइन्व्हेंट केलं. मला माझे चॅलेंजेस, माझा स्किलसेट टोकाला पोचवायची बारी आली, आणि ते सगळं करून आज ॲक्वापेचं एक नवीन पॅकेजिंग आहे जे मार्केटला अवेलेबल आहे. या दरम्यान आमच्या चॅनल पार्टनर्सनी, आमच्या कंपनीच्या स्टाफनी, आमच्या फॅमिलीनी, आणि शार्क्सच्या लिगल टीमनी जे कोऑपरेशन दिलं ते साहेब खरंच कौतुकास्पद आहे. तर बिस्लरीची केस माझ्यासाठी एक खरंच लर्निंग का होता. माझी ही केस स्टडीवरती सोशल मीडियावरती एवढा कॉन्टेंट अवेलेबल आहे साहेब की लोक त्यातनं शिकतायत. बरोबर आहे. आणि जर का मी म्हणतोय की आपण कुठल्याही माध्यमातून लोकांना जर का कसल्याही प्रकारचं ज्ञान देत असू तर ते चांगलं आहे. तर माझ्यासाठी तर बिस्लरीची केस, भले इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग, व्हेरी टफ टाईम. एक दिवस असा होता की मी 0 आहे असं कॅल्क्युलेट स्वतःला केलं होतं, पण तिथनं जसं मी म्हटलं की ते जुन्या गोष्टी, ते ऋषिकेश व्हिजिट, ते सेल्फ मोटिवेशन, ते सेल्फ रेजिस्ट्रेशन परत जागवलं, परत उभं केलं स्वतःला. 3-4 महिन्याचा एक खडतर पिरियड मी बघितला, आणि 10 जूनला आम्हाला कोर्टाने आमच्या नवीन पॅकेजिंगला परत मंजुरी दिली. बिस्लरीने त्याच्यावर NOC दिली. या पॅकेजिंगला आमची काही हरकत नाही, आणि वी केम अप विथ न्यू पॅकेजिंग. लोकांनी त्याचं चांगल्या प्रकारे ॲक्सेप्टन्स दिलं, आणि मी म्हणतो आहे की त्याच्यामुळंच आम्हाला आज आमची एक वेगळी इमेज डेव्हलप करायला चान्स मिळाला. बरोबर आहे. सो थँक्यू व्हेरी मच टू बिस्लरी वन्स अगेन. राईट.
परत आणि सर मी तुम्हाला थोडंसं मागं नेतो. ज्या दिवशी बिस्लरीची स्ट्राईक पडली होती त्यावेळेला मला समजलं की तुम्ही सांगलीमध्ये नव्हता इथं अवेलेबल. मग ज्या वेळेला तुमचा फोन कॉल वगैरे झाला त्यावेळी तुमची मनस्थिती काय झाली होती, किंवा एक 10-12 दिवस किंवा एक आठवडाभर तुमच्या मनात काय विचार सुरू होते? कारण की इतका मोठा बिझनेस झाला, शार्क टँकमधून इन्व्हेस्टमेंट मिळाली, परत शार्क्स कनेक्ट झाले आणि शार्क्स कनेक्ट झाल्यानंतर जी प्रोसेस, लॉंग प्रोसेस चालली जवळपास 5 महिन्याचीच ना सर, 5 महिन्याची प्रोसेस चालली. त्यानंतर तुम्हाला तो चेक अमाऊंट अकाउंटला हिट झाला आणि त्यानंतर डायरेक्ट ज्या वेळेला आपण उडायची स्वप्न बघतोय त्यावेळेला एकदम कोणीतरी पिंजऱ्यात टाकल्यासारखं झालं असेल. मग त्यावेळेला मनस्थिती काय होती सर तुमची? सर त्या संध्याकाळची मनस्थिती डिस्क्राईब करणं खरंच अवघड आहे. म्हणजे हजारो प्रश्न मनात चालू होते. कसं होईल, काय होईल? म्हणून म्हटलं ना मगाशी आपण जे चर्चा करत होतो की मी जर का सगळे मल्टिपल प्रॉब्लेम त्यावेळी एकत्र घेऊन बसलो असतो तर मला काही सोल्युशन मिळालं नसतं. तर मी सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला आहे की प्रॉब्लेम काय आहे, तर ट्रेड ड्रेस आहे. मग ज्यावेळी नोटीसला आणि डिटेलमध्ये समजून घेतलं वकिलांच्याकडनं, त्यांचंही म्हणणं आहे की ही अखंड नोटीस जी आहे ती नावावरती नाही आहे. ॲक्वापेय या नावाशी बिस्लरीला काही अडचण नाही आहे. बिकॉज नेम इज नॉट सिमिलर. भारत हा साक्षर देश आहे. त्यांना बिस्लरी आणि ॲक्वापेय हे शब्द वेगळ्या प्रकारे वाचण्याचं ज्ञान आहे. बरोबर. त्यांचा अखंड मॅटर जो होता तो माझ्या ग्रीन कलरच्या पॅकेजिंगला होता, विच वॉज सिमिलर टू देअर पॅकेजिंग. तर मी प्रायोरिटी घेतली की सगळ्यात पहिला आपल्याला पॅकेजिंग बदलायचं आहे. आणि त्यासाठी आपण आपल्या बुद्धीनं काय सांगायचं साहेब, ज्यावेळी माझा बिझनेस छोटा होता तुम्ही म्हटलं, 2018ला मी सांगणार तसं डिझायनर डिझाईन करणार. बरोबर आहे. कारण आपल्याला वाटायचं की आपल्यासारखं तिस्मार खान कोणच नाही आहे. पण ज्यावेळी हे सगळं घडलं, मी आयडेंटिफाय केलं की मी अहमदाबाद गेलो साहेब, मी जयपूर गेलो, कॅलकटा गेलो, दिल्लीला गेलो, पुण्याला गेलो, की ज्या लोकांनी FMCG लाईनमध्ये नवीन प्रकारचे इन्व्हेंटिव्ह पॅकेजिंग रिसेंटली केलेले आहेत त्या लोकांना भेटलो. आणि फायनली मला पुण्यामध्ये एक एजन्सी मिळाली की ज्यांनी आम्हाला एक वेगळं पॅकेजिंग करून दाखवलं. ज्या दिवशी मला तुम्ही जसं म्हटला की काय प्रश्न चालू होते, ते सगळे प्रश्न ते पॅकेजिंग बघितल्यावर परत आले. पॅकेजिंग तर बदललं, हे चालणार काय? कारण साहेब मी जे पॅकेजिंग आणलं आहे आता त्या प्रकारचं कुठलंही पॅकेजिंग किंवा तो ट्रेंड नाही आहे. साहेब तुम्ही जर का पहिला एक्झाम्पल सांगतो, मॅगी म्हटलं तर तुमच्या डोक्यामध्ये येलो कलरचंच पॅकेट येतं आहे. बरोबर आहे. ही मानसिकता आहे. टूथपेस्ट म्हटला तर लाल कलरचंच पॅकेजिंग येतं. ही मानसिकता आहे. म्हणजे आज पण लोक खेडेगावात जाऊन एक कोलगेट द्या म्हणतात, एक निरमा द्या म्हणतात. निरमा हा ब्रँड आहे. दुकानदार काय उचलून जातो ती नंतरची गोष्ट आहे, पण एक निरमा द्या म्हणतात. तशा प्रकारे साहेब बिस्लरीची 65-70 वर्षाची लेगसी आहे आणि त्यांनी त्या ब्रँड बिल्डिंगवरती खरंच फार कष्ट घेतलेले आहेत. त्यामुळे माणूस म्हणतो एक बिस्लरी द्या, नथिंग रॉंग इन दॅट. त्यामुळे जे पॅकेजिंग माझ्या हातात आलं, जे प्रश्न 11 मार्चच्या रात्री होते कसं होईल, तेच प्रश्न 9 जूनच्या रात्री मनात आले परत. आता कसं होईल, हे पॅकेजिंग कन्व्हिन्स कसं करायचं? कारण स्वतः सेल्फ कन्व्हिक्शन इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. मी स्वतःच कन्व्हिन्स नव्हतो हे प्रोडक्ट विकू शकतोय की नाही. मग 10 जून सगळ्यात पहिला तर मार्केटला दाखवायच्या अगोदर पहिला कोर्टातनं त्याचं ॲक्सेप्टन्स मिळते की नाही ते बघायचं होतं. मग आम्ही वकिलांच्या थ्रू 10 तारखेला कोर्टात आमचे नवीन पॅकेजिंग हजर केलं. कोर्टानं बिस्लरींच्या लॉयर लोकांना दाखवून त्याची NOC दिली. मग आम्ही मार्केटला आऊट केलं आणि थँक्यू टू मार्केट की त्यांनी एवढ्या चांगल्या प्रकारे आम्हाला ॲप्रिशिएट केलं आणि 24 तासांमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला ऑटोमॅटिक मिळाली मार्केटकडून. की ठीक आहे साहेब, तुम्ही देताय ना, तुम्ही केला आहे ना. म्हणजे लोकांचा विश्वास होता की ॲक्वापेनं काहीतरी केलं तर नवीन असेल. त्या प्रकारची ब्रँड बिल्डिंग किंवा इमेज बिल्डिंग आमच्या ब्रँडप्रती होती. बरं साहेब काय होतं, पॅकेजिंग रिइन्व्हेंट करताना बिफोर शार्क टँक वी वेअर अ रेग्युलर ब्रँड लाईक अदर ब्रँड्स. राईट. देअर वॉज नो फेम अटॅच्ड. एक साधारण ब्रँड आहे तसंच आमच्याही ब्रँडची ख्याती होती. पण शार्क टँकनंतर लोकांच्या अपेक्षा पण तुमच्याकडनं फार असतात साहेब, की तुम्ही एवढ्या मोठ्या मंचावर जाऊन फंडिंग आणलं आहे, तुमच्या कंपनीचं एक व्हॅल्युएशन केलं आहे. सो यू कॅनॉट कम अप विथ अ कॉमन थिंग, यू हॅव टू बी व्हेरी अनकॉमन. राईट. अँड व्हेन यू आर डुईंग समथिंग अनकॉमन इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कन्व्हिन्स. अनकॉमन झालं, कन्व्हिन्स केलं, सेट केलं. आणि आम्ही रिसेंटलीच साहेब एक रेकॉर्ड केला परवा फेब्रुवारीमध्ये. शार्क टँकच्या मंचावरती असताना मी दररोज 50,000 लोकांना हायड्रेट करत होतो
आता आम्ही दररोज 1,00,000 लोकांना हायड्रेट करतोय. अँड देअर वॉज वन सिंगल डे इन फेब्रुवारी वेअर इन सिंगल डे वी हॅव हायड्रेटेड 2,00,000 पीपल इन अ डे. अरे वा. तर हे पॅकेजिंग ॲक्सेप्टेबल आहे याचं व्हॅलिडेशन आम्हाला मिळालं. आणि आमचा हा पहिलाच उन्हाळा आहे पॅकेजिंग रिइन्व्हेन्शन नंतर. बरोबर. त्यामुळे होपफुली मार्केट कसं रिॲक्ट करते बघूया. बरोबर आहे. मग सर, ज्या वेळेला हे सगळ्या गोष्टी झाल्या, आपण रिपॅकेजिंग केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी बिस्लरीच्या होत होत्या, त्यावेळेला शार्क्स जे तुमच्याशी कनेक्टेड होते त्यांनी काय मदत केली? त्यांच्याकडून काय मदत झाली? मी हॅव टोल्ड यू ना सर, व्हॉट्सअपवरती आणि कॉलवरती शार्क्स 24/7 अवेलेबल आहेत. आणि देवाच्या कृपेनं मला जी 2 शार्क्स मिळालीत ती खरंच गुड ह्युमन बिईंग आहेत. नमिता तर मी आणि रितेश ही दोघं गोल्ड हार्टेड पीपल आहेत. म्हणजे आत्ता जरी आपण त्यांना व्हॉट्सअप केला आणि ते जर का ऑनलाईन असतील तर विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड ते रिप्लाय करतील. बरोबर. की आय विल गेट बॅक टू इन सम टाईम, वी विल टॉक टुमारो, वी विल टॉक ऑन संडे. तर या लोकांनी साहेब मला त्या टफ फेजमध्ये त्यांच्या लिगल टीमला जोडून दिलं. मी जसं म्हटलं साहेब, लिगल टीमचा खर्च फार मोठा होता नोटीस वाचण्याचा. ह्या लोकांनी त्या नोटिसेस साहेब मला फ्री ऑफ कॉस्ट वाचल्या त्यांच्या लिगल टीमनी. साहेब एमक्युअर फार्मा, नमिता जी आहे ती एमक्युअर फार्माची एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर होती. बरोबर. आणि आता ती त्याचा स्वतःचा एक अर्थ म्हणून ब्रँड चालवते आहे. तर त्यांच्या लिगल टीमनं मला सांगितलं की आमच्या फार्मा लाईनमध्ये यार डे टू डे रुटीन आहे, कोई घबराओ मत, कुछ नहीं है सर, कोर्ट केस होगा ना तो ही आप खुद में कुछ बदलाव लावोगे. आणि मी साहेब आज तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून अजून एक गोष्ट सांगतो की शार्क टँकवरती एपिसोड एअर झाल्यावरती जेवढा PR किंवा जेवढी TRP ॲक्वापेला मिळाली नाही तेवढी TRP थँकफुल टू बिस्लरी त्यांनी कोर्ट केसच्या माध्यमातून आम्हाला करून दिली. बरोबर आहे. कारण लोकांनी सर्च करायला चालू केलं की कोण ॲक्वापे आहे की ज्याच्यावर बिस्लरीला केस करायची बारी आली. असं नाही की मी फार मोठा आहे, मी चुकीचं केलं म्हणून त्यांनी माझ्यावर केस केली, पण लोकांच्या नजरेमध्ये त्याचा इमेज वेगळी गेली की ॲक्वापे इज डुईंग समथिंग व्हेरी डिफरंट दॅट बिस्लरी हॅज टू इंटरव्हेन. साहेब तर मला वाटतं की प्रत्येक काय म्हणतात त्याला दुर्घटनेच्या मागं किंवा वाईट गोष्टीच्या मागं एक चांगली गोष्ट दडलेली आहे, याचं ज्वलंत उदाहरण आहे साहेब. बरोबर आहे. मग सर आता झालं, आपण आपला ब्रँड आपण लॉन्च केला, परत मग नंतर शार्क्सनी पण मदत केली. मग सर आता ग्रोथ व्हायसाठी मग आता तुमची नवीन जर्नी सुरू झाली, ॲक्वापेचं न्यू ब्रँडिंग सुरू झालं. मग त्यानंतर तुमची जर्नी कोणत्या पद्धतीनं चालू झाली किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजी कोणत्या पद्धतीनं सुरू होती तुमची? साहेब जूनमध्ये हे सगळा मॅटर सेटल डाऊन झाला. आणि जूनपासून मार्चपर्यंत आता 9 महिन्यामध्ये आम्ही सगळ्यात पहिला आमच्या एक्झिस्टिंग मार्केटला सेटल डाऊन करायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये आम्ही रिसंटली 15 वर्ष बेवरेजेस, मोठ्या मोठ्या बेवरेजेस ब्रँडमध्ये अनुभव असलेल्या माणसाला ॲज अ CMO आम्ही कंपनीमध्ये ऑनबोर्ड केलं. ओके. अगोदर CMO आणि CEO या दोन्ही पोस्ट माझ्याकडे होत्या. म्हणजे मार्केटिंग मीच बघायचो. तर मला कळलं की जोपर्यंत आपण आपल्या डोक्यावरचं वजन खांद्यावर घेणार नाही आणि टीम बिल्ड करणार नाही तोपर्यंत आपण नवीन ग्रोथवरती काम करू शकणार नाही. तर मी साहेब आत्ता या फेजमध्ये आहे की आय एम बिल्डिंग अ टीम, आय एम बिल्डिंग अ मार्केट. आणि माझा जो बिझनेस आहे साहेब तो बोरिंग बिझनेस आहे. म्हणजे रोज फॅक्टरीच्या फ्लोअरवर जाणे, माल तयार करणे, रोज डिस्ट्रीब्युटरबरोबर चिकचिक करणे, माल विकणे, पैसे गोळा करणे, कुठला स्पार्क नाही आहे. आत्ताचे जे D2C ब्रँड आहेत, रील स्टार आहेत, जे रातोरात मोठे ब्रँड बनतात, तशा प्रकारचा माझा बिझनेस नाही आहे साहेब. आय एम अ स्लो अँड स्टेडी मूव्हर. ते कासव आणि सस्याच्या गोष्टीसारखा माझा ब्रँड आहे. तर मी आत्ता टीम बिल्डिंग आणि माझं मार्केट बिल्डिंग याच्यावरती काम करतो आहे. आमचा फेज 1 असा असेल की फर्स्ट ऑफ ऑल हा जो 100 किलोमीटर बेल्ट आहे ह्याच्यामध्ये ॲक्वापे हाऊ इट कॅन बी अ नंबर 1 ब्रँड इन दिस एरिया. तर याच्यावरती आमचं 2026 हे पूर्णपणे फोकस्ड आहे. आणि 2027, 28, 29, 30 असे पुढचे 4 वर्षाचे आमच्याकडं इयर वाईज प्लॅन आहेत. आणि होपफुली जर का आम्ही एक्झिक्यूट करू शकलो तर मे बी इट विल बी वन ऑफ द कंपनी इन पॅकेज ड्रिंकिंग वॉटर विच विल गेट लिस्टेड इन द मार्केट, जर का देवाची कृपा असली तर. येस, ऑब्व्हियसली. मग सर आता तुम्ही ॲक्वापेच्या जर्नीबद्दल सांगतच आहेत, तर लोकांना तुमच्या ह्या बिस्लरीच्या केसमधून काय शिकलं पाहिजे? मी जे केलं ते तुम्ही करू नका. काय होतं आजकाल, मी बिस्लरीकडून साहेब इन्स्पायर होऊन पॅकेजिंग केलं होतं,
पण त्याचं मोल्ड अशा प्रकारे झालं की मी बिस्लरीची कॉपी केली. तर तुम्ही जर का कुठल्याही बिझनेसपासून किंवा कुठल्याही प्रोडक्टपासून इन्स्पायर होत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की त्या कॅटेगरीमध्ये मार्केट पोटेन्शियल मोठं आहे, टॅम साईज म्हणजे टोटल ॲड्रेसेबल मार्केट मोठं आहे, तर फक्त ज्या चुका मी केल्यात त्या तुम्ही करू नका. मी काही चुका केल्यात या ऑनलाईनवरती सर्च केल्यावर तुम्हाला भरपूर मिळतील. तर माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या चुका मी केल्या त्या करू नका. प्रत्येक चुकीतनं माणूस शिकणार आहे. आणि साहेब मी म्हणतो अजून पण आपण रोज नवीन नवीन चुका करतोय, पण ज्यावेळी त्या चुकांवरती कोणतरी प्रकाश टाकतोय त्यावेळी आपण त्या सुधारतोय. बरोबर. तर बिस्लरीनं तो प्रकाश टाकला, त्यातनं माझा सुधार झाला. अजूनही मी धंद्यामध्ये कुठेतरी चुकत असेल माझ्या रोजच्या डे टू डे जर्नीमध्ये, तर त्याच्यावर कोण ना कोण ज्यावेळी प्रकाश टाकेल त्यावेळीच त्यामध्ये सुधार होणार आहे. बरोबर. तर नवीन एंटरप्रिन्युअर आणि स्टार्टअपला मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही इन्स्पायर व्हा, पण कॉपी करायला जाऊ नका. मी ही कॉपी केली नव्हती, मी इन्स्पायर झालो होतो, कारण माझ्यासारखे साहेब हजारो लोक करतात. सो आय थॉट इट इज अन इन्स्पिरेशन टू एव्हरीवन. बरोबर. एखादा प्रोनाऊन ब्रँड आहे, म्हणजे बिस्लरी जसा ब्रँड आहे आत्ता सध्याला, त्याप्रमाणे आपण जर थोडंफार आपण करू शकलो तर आपण मार्केटमध्ये एंट्री करू शकू. हाच विचारानं तुम्ही त्यामध्ये केला होता. येस. नाही, इंटेन्शन हे कधीही नव्हतं की बिस्लरीचं कॉपी करून मोठा बिझनेस बनवायचा साहेब. मे बी मला असं वाटतं आय मे बी रॉंग, माझ्यासारखं हजारो लोक करतात, पण त्या लोकांनी शार्क टँकचा मंच निवडला नाही. ते कुठल्या गल्लीबोळात करून कुठल्या गल्लीबोळात विकत असतील, त्यांनी ब्रँड बिल्ड करायचा प्रयत्न केला नाही. मे बी ही गोष्ट बिस्लरीने आयडेंटिफाय केली असेल की ही लोक फक्त माल विकत नाही आहेत, तर मे बी ब्रँड बिल्ड करायचा प्रयत्न करतायत, आणि विच इज नॉट गुड. की आम्ही जी लेगसी बिल्ड केली आहे त्याला कॉपी करून तुम्ही माल विकू शकताय, पण ब्रँड नाही बिल्ड करायला पाहिजे. ब्रँड बिल्ड करताना तुम्ही तुमची आयडेंटिटी करा, आणि त्यात बिस्लरीचं काहीही चुकीचं नाही. बरोबर नाही साहेब. बरोबर आहे. आता सर, गेली 1 वर्ष झालं आपण ह्या ब्रँडबरोबर, म्हणजे ह्या नवीन पॅकेजिंग बरोबर आपण स्टार्ट करतोय किंवा जर्नी करतोय. तर एका वर्षामध्ये तुम्हाला काय फरक पडला, किंवा एका वर्षामध्ये तुम्ही कोणकोणत्या चॅलेंजेसला किंवा कोणकोणते नवीन डेव्हलपमेंट तुमच्या बिझनेसमध्ये आणू शकला, ज्यामुळे तुम्हाला फरक पडला मार्केटमध्ये, जे की तुम्ही एका दिवसात 2 लाख लोकांना हायड्रेट केला? नाही, ते तर आमच्या डिस्ट्रीब्युटर चॅनल लोकांना धन्यवाद आहे की त्यांनी एवढ्या डीप पोचलेत, म्हणून आम्ही एवढ्या लोकांपर्यंत पोचू शकलो. जूनमध्ये ज्यावेळी सगळं सेटल डाऊन झालं, त्यानंतर आम्ही सप्टेंबरमध्ये कॅपेक्स वाढवला. पॅकेजिंग चेंज केल्यावरती 1-2 महिन्यामध्ये अंदाज आला की हे पॅकेजिंग ॲक्सेप्टेबल आहे. बरोबर. जसं माझ्यासाठी हा नवीन स्टार्टअप सुरू झाला जूनमध्ये. नवीन पॅकेजिंग म्हणजे नवीन स्टार्टअप आहे, 0 पासून स्टार्ट. तर मी 1-2 महिन्यामध्ये अंदाज घेतला की दिस प्रोडक्ट कॅन बी ॲक्सेप्टेबल. थोडासा पुश करावा लागेल पण ॲक्सेप्टेबल आहे. मग आम्ही सप्टेंबर टू डिसेंबर एक एक्सपान्शन केलं कंपनीमध्ये. आमची प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवली, चांगली लोकं हायर करायला चालू झाली. मी अजूनही सांगतोय, मी रितेशचा फार थँकफुल आहे. रितेशचा माइंडसेटच वेगळा आहे. तो म्हणतोय की बडा दिमाग के साथ साथ बडा दिल होना बहुत ज़रूरी है. म्हणून माझी एक मानसिकता झाली आहे साहेब, माझ्या नशिबात असेल तर मला मिळेल, माझ्या नशिबात नसेल तर मला मिळणार नाही. त्यामुळे रोज सकाळी उठून काम करत राहा, चांगलं काम करा, कोणाचं वाईट चिंतू नका, कोणाचं वाईट करू नका. आणि मी तेच फॉलो केलं साहेब 9 महिन्यात. मी माझा प्रोडक्ट, माझी कंपनी याच्यावर फोकस केला. लोक काय म्हणतील ह्याच्यावरती मी दुर्लक्ष केलं. बरं, ती जी 4 लोकं आहेत ना ज्याच्याबद्दल आपल्याला रोज ऐकायला मिळते, तुम्हालाही तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा प्रत्येक माणसाला, अरे वो क्या बोलेगा, ये क्या बोलेगा, ती 4 लोकं साहेब आजपर्यंत कोणाला मिळालेली नाही आहेत साहेब. बरोबर आहे. त्या 4 लोकांनी जर का, बरं या टफ टाईममध्ये आपलं कोण आणि परकं कोण ह्याचीसुद्धा जाण मला आली. त्यामुळे साहेब ह्या प्रत्येक लर्निंग का होता इन टर्म्स ऑफ फंड्स, इन टर्म्स ऑफ या टफ टाईममध्ये माझी जी मित्रमंडळी आहे ती रोज संध्याकाळी माझ्यावर 2 तास स्पेंड करायची. मेंटली यू आर ओके साहेब. मेंटल हेल्थ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. फिजिकल हेल्थला क्युरेबल आहे, मेंटल हेल्थमधनं आपण हे जे डिप्रेशन वगैरे बघतो ना साहेब, त्यातनं बाहेर आणण्यासाठी फार अवघड आहे. तर दे टूक केअर ऑफ मी. रोज संध्याकाळी भेटणार, क्या चल रहा है, क्या आज का केस का अपडेट क्या है, आज कोर्ट में क्या हुआ, उनका वकील क्या बोल रहा था, आपका वकील ने कैसे जवाब दिया, तू कैसे कर रहा है, ठीक है घबरा मत, हो जाएगा. म्हणजे साहेब हा सगळा फेस चॅलेंजिंग होता. मित्र मंडळी, फॅमिली, जवळच्या लोकांनी साथ दिली, आणि त्यामुळे साहेब मी आज इथंपर्यंत आलो आहे, उभा आहे 2 पायावरती.
त्याच्यावर सगळ्यांचा आशीर्वाद आहे साहेब त्याच्यामध्ये. बरोबर. ऑब्व्हियसली आपली जर सगळी लोक आपल्यासोबत असतील तर टफ टाईम पण लवकर निघून जातो असं म्हणतात. सर जसं तुम्ही म्हणाला की रितेश आणि नमिता मॅम त्यांचा माइंडसेटच वेगळा आहे. मग तुम्ही त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्या माइंडसेटबद्दल थोडंफार काय सांगू शकाल का, की त्यांचा माइंडसेट कोणत्या पद्धतीचा आहे, त्यांनी कशा पद्धतीने विचार करतात, जेवढं तुम्ही समजू शकला त्यांना? साहेब ती आहेत ना विजनरी लोक आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण काय करतोय छोटा छोटा विचार करतोय आणि करायलाच पाहिजे. नथिंग रॉंग इन दॅट. मी पण अजूनपर्यंत एक एक पाऊलचा विचार करतोय. पण ते म्हणतात साहेब एका बिझनेसमध्ये तुम्ही जर का कधी नारायण भगवानला बघितलं असेल ना तर त्यांचे 2 वाहन आहेत, ईगल अँड स्नेक. तुम्ही जर का एकदा कधी डीपली फोटोला प्रत्येकानं झूम करून बघा. स्नेक पण? हो, शेषनाग. हां, शेषनाग, राईट. आणि ईगल पण आहे. ईगल पण आहे, बरोबर. ही दोघं आयडियली एकत्र चालवणं अवघड आहे. तर साहेब तुमच्या कंपनीमध्ये पण 2 लोक पाहिजेत. मला माझा मोठा भाऊ आहे आणि ती माझ्यासाठी देवाची मोठी देण आहे. आम्ही 2 जण कशाप्रकारे काम करतो मला सांगतो. मी ग्राउंड लेवलला एक नागसारखं रोज छोटी छोटी वाट काढून पुढं चालतो आहे आणि ही इज लाईक फ्लाईंग गरुडसारखं वरून ओव्हरव्ह्यू की पुढं काय असेल, तुम्ही जिथं चाललाय तिथं काय असू शकते त्याचं मला गायडन्स मिळतं आहे. तर ही 2 शाख जे आहेत ना ह्यांच्याकडं ते विजन आहे साहेब. ते मला सांगतात की ये इंडस्ट्री यहाँ जाएगा, इस इंडस्ट्री में ऐसे हो रहा है. रिसेंटली मी रितेशला भेटलो नोव्हेंबरमध्ये आणि रितेशनी मला सांगितलं की सबसे महंगी चीज़ दुबई में अगर कोई है तो वो पानी है. बरोबर. तो तुषार और रवि भैया आप एक काम करो, एक दुबई चक्कर लगाओ हमारे साथ और हम वहीं पे एक एक्वापे का सेटअप लगाएंगे. तर ही साहेब ही संधी म्हणजे सोन्यासारखी संधी आहे मला. ऑब्व्हियसली आज कोणाकडे नाही आहे. आणि रितेश अग्रवालसारखा माणूस जर का आपल्याला म्हणतोय की आपण ॲक्वापेचा सेटअप दुबईमध्ये लावूया, ठीक आहे आता इंटरनॅशनल सिच्युएशन्स मे बी नॉर्मल नसतील पण ओव्हर द टाईम त्या होतील. कोविडसारख्या गोष्टीतून जर का जग स्थिरावलं आहे तर या गोष्टींना पण स्थिरावेल ऑब्व्हियसली, होपफुली. तर ही मोठी संधी आहे. यांचा माइंडसेट साहेब फार म्हणजे दूरदृष्टी आहे आणि दे आर पेशन्स. लोकांची अजून एक विचारधारा असेल की इन्व्हेस्टर कंपनीत आला तर तो तुम्हाला प्रेशराईज करत असेल. तर मी सांगतो मी मेसेज केल्याशिवाय त्यांनी मला कधीही मेसेज करून बिझनेसची ग्रोथ किंवा बिझनेसच्या स्टेजबद्दल कधीही मला डिस्टर्ब केला नाही. शार्क टँकमध्ये शार्क्स बिझनेसवरती बेट घेत नाहीत साहेब, फाउंडरवरती बेट घेतात. म्हणजे घोडा आणि जॉकी हा फरक मी तुम्हाला समजून सांगायला लागलो. बरोबर. तर त्यांनी फाउंडरवरती बेट घेतात आणि एका गोष्टीमध्ये ही दोघं कन्व्हिन्स झालेली आहेत की ही लोकं कसल्याही प्रकारच्या चॅलेंजेसला ओव्हरकम करून आपला बिझनेस चालवू शकतात. त्यामुळं ते डे टू डे बिझनेस ऑपरेशन्समध्ये कधीही इंटरव्हेन करत नाहीत. फंड्स कुछ चाहिए क्या विचारतात, नया एक्सपान्शन क्या कर रहे हो, बडा कब करोगे. त्यांना ॲज अ इन्व्हेस्टर पैसे मल्टी-एक्स करायचे आहेत लगेच असं कुठलंही नाही. त्यांना माहिती आहे की आप अगर 10 साल डटे रहे तर 1000 करोड की कंपनी बन जाएगी. रितेशनं तर टँकमध्ये सांगितलं आहे, एपिसोडमध्ये सगळेजण बघू शकतात. तर रितेश जर का 10 मिनटात डिस्कशन केल्यावरती सांगू शकतो की आप 1000 करोड का ब्रँड बना सकते हो. तर त्याचा दृष्टिकोन काय असेल बरोबर तो 2 मिटिंगमध्ये मी समजून घेऊ शकत नाही. तर त्याच्या शूजमध्ये पाय ठेवून तशी विचारधारा येण्यासाठी मे बी मला अजून 2-5 वर्ष चांगलाच स्ट्रगल करावा लागेल. पण होपफुली इफ रितेश इज थिंकिंग इन दॅट वे देन आपण म्हणतो ना स्वतःला कधी कधी आपण कमी लेखतो. तर साहेब होपफुली वी कॅन कन्वर्ट दॅट इन टू अ बिग ब्रँड. बरोबर आहे ऑब्व्हियसली. आणि तुमची ही दुबईची जर्नी सांगितला ते झाल्यानंतर तर एकदम सोपं होईल 1000 करोडची कंपनी होण्यासाठी. मी अजूनही म्हणतो साहेब की आता काय होते एक वेळनंतर नंबर्स किंवा अमाऊंट ह्या मॅटर करत नाहीत. बरोबर आहे. माझा आता इथून पुढं फोकस असाच आहे की जी लोकं माझ्या आसपास आहेत, माझी समोर जुडलेली आहेत, माझी टीम असेल, माझे डिस्ट्रीब्युटर्स असतील, माझे कस्टमर्स असतील, माझी फॅमिली असेल, एम्प्लॉई आहे किंवा इनफॅक्ट ऑल एव्हरीवन, माझा लीगल ॲडवायझर असू दे, माझा सोशल मीडिया मॅनेजर असू दे, हुएवर हू इज कनेक्टेड विथ मी, या सगळ्यांची ग्रोथ माझ्या लर्निंगमधनं कसं होईल माझा रोज फोकस याच्यावर असतो आहे. मी बऱ्याच कॉलेजेसमध्ये MBAच्या स्टुडंट्सना, BBAच्या स्टुडंट्सना किंवा आमच्या इथं ज्या इंडस्ट्रियल व्हिजिट होतात त्यात ज्यावेळी भेटतो आहे, बोलतो आहे, तर मी माझ्या सगळ्या इन्साईट्स त्यांना द्यायचा प्रयत्न करतो आहे
की ते त्यातनं शिकतील. तर साहेब माझी आता फिलॉसॉफी सिम्पल आहे. माझी जेवढी कुवत आहे तिथपर्यंत मला देवाने आणून ठेवलं आहे. इथनं पुढं तो कुठं घेऊन जाणार आहे ते त्याला माहिती आहे. कंपनी 500-1000 करोडची होईल का नाही होईल ते त्याला माहिती आहे. पण एक मला माहिती आहे की मला शिकायला भरपूर मिळालं आहे, ज्याचं व्हॅल्युएशन मात्र 1000 करोडपेक्षा जास्त आहे. आणि तेच नॉलेज मी आता तुमच्या माध्यमातून जी कोण लोकं बघत असतील आज उद्या त्यांच्यावरही शेअर करू इच्छितो की इन्साईट्स घ्या. प्रत्येक टफ टाईममधनं गेलेल्या माणसाला भेटा. मीच नाही, प्रत्येक बिझनेसमॅन गेला असेल. आज तुम्ही मला संधी दिली म्हणून मी चर्चा करतोय. मे बी माझ्यासारखी आपल्या सांगली मिरजेमध्ये हजारो लोक असतील बरोबर की जे त्यांच्या बिझनेसच्या टफ टाईममधनं गेले असतील, पण त्यांना ही संधी मिळाली नसेल. तर मी तर तुम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही त्या लोकांना एकदा संधी द्या, त्यांना बोलवा, त्यांचे इन्साईट समजा, तर तुमच्या प्रेक्षकांना अजून भरपूर गोष्टी शिकायला मिळतील. नक्कीच नक्कीच. ते आमचं सौभाग्य असेल ॲक्च्युली म्हणायला, कारण की तुमच्यासारख्या लोकांबरोबर डिस्कस करून आमचं पण नॉलेज वाढतंय. आम्हाला पण बऱ्याच गोष्टी कळतात की कोणत्या पद्धतीनं जायला पाहिजे, कोणता माइंडसेट करायला पाहिजे. आता सर मला आणखीन एक प्रश्न पडला की तुम्ही शार्क टँकमध्ये जाण्याच्या, मी शार्क टँकला सेंटर ठेवून बोलतोय कारण की शार्क टँकमुळे बऱ्याच गोष्टी चेंज झाल्या, त्यामुळंच शार्क टँकला सेंटरली ठेवून बोलतोय. मग शार्क टँकच्या पहिला तुम्ही ॲज अ तुषार मुंडा म्हणून कोण होता आणि शार्क टँक नंतर तुमच्यात काय बदल झाला, म्हणजे माइंडसेटमध्ये, तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये किंवा तुमच्या डेली रुटीनमध्ये वगैरे काय बदल झाला? दोन्ही तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. माइंडसेटमध्ये नक्कीच मोठा बदल झाला आहे की अगोदर छोटे निर्णय घेण्यासाठी मनामध्ये काचकूच असायची, पण एक विजन शार्क टँकमुळे मिळाल्यामुळं बोल्ड आणि रिस्की डिसिजन घ्यायला भीती कमी वाटते की ठीक आहे 4 पैकी एखादा निर्णय चुकेल, वी कॅन कम बॅक. या लीगल केसमुळं अजून एक गोष्ट मनात पक्की झाली आहे की कुठूनही कमबॅक करता येतो. बरोबर. त्यामुळे निर्णय घेण्याचा धाडस वाढला. माइंडसेटबद्दल तुम्ही जर का बोलत असाल तर डे टू डे रुटीनबद्दल बोलला साहेब, तर मी सांगू इच्छितो की बिफोर शार्क टँक मी रोज 7 दिवस फॅक्टरीत जायचो आणि सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रोज डे टू डे काम करायचो. लोकांनी याचा अर्थ असा अजिबात घेऊ नये की मला फॅक्टरीत जायचं नाही आहे. माझं म्हणण्याचा उद्देश आहे की मी शार्क टँक नंतर सिस्टीम्स आणि प्रोसेसेस डेव्हलप केल्या. मी माझ्या जबाबदाऱ्या माझ्या टीमवर टाकल्या, SOPs डेव्हलप केल्या, त्यांना प्रमोट केलं की आत्तापर्यंत तुम्ही गाडी भरत होता, आता तुम्ही डिस्पॅच मॅनेजर आहे. बरोबर. तुम्ही आता गाडी भरून घ्यायची. सगळ्यात अवघड काम काय माहिती आहे? स्वतः काम करणं सोपं आहे, दुसऱ्याकडनं काम करून घेणं अवघड आहे. त्यासाठी HRचा जो रोल आहे ना कंपनीमध्ये तो फार इम्पॉर्टंट आहे. आणि छोटी कंपनी असल्यामुळं आपणच HR आहे, आपणच CFO आहे, आपणच CMO आहे, सगळं आपणच होतो. पण आफ्टर शार्क टँक आय हॅव डेव्हलप्ड एव्हरीथिंग. आमचे मोठ्या भावांनी प्रोडक्शनची पूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली आणि त्यांनी त्यांची टीम डेव्हलप केली इनसाईड द प्रोडक्शन एरिया की मला रोज कशाप्रकारे प्रोडक्शन पाहिजे आहे. मी फिनान्स, मार्केटिंग, सेल्स आणि डिस्पॅचमध्ये एक टीम डेव्हलप केली, कोर टीम, की ज्या 4च लोकांबरोबर मी रोज कम्युनिकेट करतो. कंपनीच्या प्रत्येक माणसाला मी आठवड्यात एकदा भेटायला जातोय, बरोबर, ती माझीच कंपनी आहे, पण मी आता भेट घ्यायला जातोय, त्यांना काम सांगायला जात नाही. तुम्ही कसे आहात, सगळं व्यवस्थित आहे ना, घरात सगळं व्यवस्थित आहे ना, तर ही विचारपूस करायला मी कंपनीत जातोय. बरोबर. पण मी माझी SOPs आणि सिस्टीम डेव्हलप केल्या. हा माझ्या डेली रुटीनमधला फरक आहे आणि त्याचा मला बेनिफिट असा आहे की सिन्स मी माझ्या डे टू डे रुटीनमधनं बाहेर पडलो, तर मला ब्रँडला मोठं करण्यासाठी, कंपनीला मोठं करण्यासाठी किंवा पर्सनल लाईफमध्ये वेळ देण्यासाठी किंवा सोशल लाईफमध्ये वेळ देण्यासाठी, सोशल कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी जो वेळ मिळतो त्याचा मी पुरेपूर वापर करायचा आता ठरवलेला आहे. ओके, ग्रेट सर. बराच चेंजेस तुम्ही शार्क टँकमध्ये गेल्यानंतर अनुभवायला मिळाले असतील तुम्हाला. तर सर एखाद्या 20-22 वर्षाच्या मुलाला जर स्टार्टअप करायचं असेल, त्याला माहीत झालं असेल की त्याला कोणत्या फील्डमध्ये करायचं आहे, कोणतीही असू दे, सर्व्हिस इंडस्ट्री असू दे, प्रोडक्ट असू दे, काही असू दे त्यामध्ये, तर त्यानं पहिल्यांदा काय करावं किंवा कोणत्या पद्धतीनं त्यानं जावं किंवा त्यानं कोणत्या गोष्टी फॉलो कराव्यात जे कॉमन आहेत सगळ्या बिझनेसमध्ये? बिझनेसमध्ये कॉमन गोष्टी सगळ्यात मोठी आहे ती म्हणजे कॅश फ्लो. कुठल्याही बिझनेसचं जो ऑक्सिजन आहे, आपल्या बॉडीमध्ये ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या ब्लड फ्लो करतात, म्हणून आपली बॉडी वर्किंगमध्ये आहे. तसंच बिझनेसला चालवण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कॅश फ्लो.
म्हणून कॅश फ्लो मॅनेजमेंट हा एक सब्जेक्ट आहे बरोबर. आज अकाउंटिंगसीमध्ये MBAच्या स्टुडंट्सना. का? सगळ्यात इम्पॉर्टंट कॅश फ्लो आहे. आता कॅश फ्लो हा शब्द थोडासा जड जाईल सगळ्यांना, तर मी लोकांना सोप्या आणि साध्या भाषेमध्ये समजावू शकतो की तुम्ही कुठलाही बिझनेस करा, तो कॅश फ्लो पॉझिटिव्ह आहे का बघा. कॅश फ्लो पॉझिटिव्ह याचा अर्थ आहे बिझनेस सुरू करताना मी त्याच्यामध्ये ₹100 भांडवल टाकले ते ठीक आहे, पण डे टू डे ऑपरेशन चालवण्यासाठी जर का मला रोज त्याच्यामध्ये भांडवल टाकावं लागत असेल तर आय एम कॅश फ्लो निगेटिव्ह. बरोबर. तर तुमचा बिझनेस एकदा ₹100 सेटअप लावल्यावर आलेल्या पैशातनं तुमचे सगळे खर्च काढून मे बी तुमचा प्रॉफिट कमी जास्त असेल किंवा प्रॉफिट नसेलही, पण तो कॅश फ्लो पॉझिटिव्ह असेल तर ती सगळ्यात पहिली गोष्ट चेक करणं गरजेचं आहे. आणि अर्ली स्टेज स्टार्टअपला ते थोडंसं टफ आहे, पण मी तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो की आपल्या एरियामध्ये छोटे मोठे बिझनेसेस डेव्हलप होत असतील आणि त्यांना कशाही प्रकारची मदत करायला जर का आमच्याकडनं काही असेल तर वी आर ऑलवेज ओपन फॉर देम. राईट. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द फायनान्शियल हेल्प, ऑफकोर्स वॉट आय एम टॉकिंग द नॉलेज. त्यांना त्यांचा स्टार्टअप डेव्हलप करण्यासाठी जर का कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन, नॉलेज, जे कॉन्टॅक्ट्स मी कमवलेत, जे नेटवर्क मी कमवलं आहे, त्याच्यामधनं त्यांना जोडून जर का मी काय फायदा करून देत असेल तर मी डेफिनेटली करायला फार हॅपीली करेन साहेब. आता सर, जसं सगळेजण म्हणतात की डिसिप्लिन हे सगळ्यात, कन्सिस्टन्सी, जर समजा स्टार्टअप केल्यानंतर लगेच आपल्याला सक्सेस मिळेल असं काही नाही. आपल्याला बॅकफायर होतील, बऱ्याच गोष्टी आपल्याला स्वतः मॅनेज करायला लागतील. स्टार्टिंगला पैसा येत नाही, पैसा अडकून राहतोय. बरोबर. आपल्याला एक्सपिरियन्स नसल्यामुळं बऱ्याच गोष्टी चुकीच्या होतात. बरोबर. मग त्यामुळं बरेच बॅकफायर होतात, कारण की पुढची लोक समजून घेत नाहीत, कारण मार्केट समजून घेणारच नाही ऑब्व्हियसली. मग त्या वेळेमध्ये त्या पुढच्या माणसानं कसं पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, किंवा एखादी फॅमिली जर आपला पॉडकास्ट बघत असेल तर त्या फॅमिलीनं ज्यानं स्टार्टअप केला आहे त्याला कसा सपोर्ट केला पाहिजे? साहेब, कुठल्याही बिझनेसचा सगळ्यात फंडामेंटल रूल आहे 1000 दिवस. कोक हा सगळ्यात मोठा ब्रँड आहे आणि त्यांनी पहिल्या वर्षी 25 बाटल्या विकल्यात, अशी स्टोरी, थिअरी इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण बघतोय. बरोबर. ज्याने ते पुस्तक वाचलं असेल ना, किंवा बरेच बुक्स आहेत, रिच डॅड पुअर डॅड सारखे, किंवा अ बिग इनसाईट, विजन माइंडसेट, अशी बरीच पुस्तकं आहेत. आता रीडिंगचा शौक मोबाईलच्या जमान्यामध्ये लोकांचा कमी झाला आहे, पण एक फॅमिली जर का बघत असेल तर त्यांनी एक गोष्ट नक्की निर्धार करावी की इररिस्पेक्टिव्ह ऑफ द सिच्युएशन, जर का त्यांनी चांगला बिझनेस आयडेंटिफाय केला असेल तर 1000 दिवस बिझनेसला दिले पाहिजे. आणि मी सांगतो 1000 दिवस जर का तुम्ही बिझनेसला डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सीने दिले तर 90% चान्सेस आहेत की तुमचा बिझनेस सक्सेस होईल. त्यामुळे 1000 दिवस. पण इम्पेशन्स जर का तुम्ही झाला आणि रोज तुम्ही मार्केटमध्ये गेल्यावर डिमोटिवेट झाला, तुम्हाला एक टार्गेट आहे, ती प्रिंट काढून मोठी लावायची आणि 1000 नंबर लिहून ठेवा आणि एक एक नंबर कापत चला आणि रोज तेच काम करा जे तुम्ही करताय, सक्सेस नक्की मिळणार. बरोबर म्हटलं सर. मला वाटतं की प्रत्येक काम करायची एक प्रोसेस असते. ती प्रोसेस आपण सेट केली की सक्सेसचे चान्सेस वाढतात. म्हणजे एक सिम्पल एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं, जर समजा आपण डेली पॅन्ट घालतोय, बरोबर, पॅन्ट वेअर करतोय, पहिल्यांदा काय करतोय, चेन लावतोय, मग हुक लावतोय, मग बेल्ट लावतोय जर गरज असेल तर. मग त्याप्रमाणेच आता ही प्रोसेस आहे. जर समजा आपण ह्यातली प्रोसेस मिस करत गेलो तर आपल्याला भीती राहणार, पुढे जाऊन पॅन्ट पडली तर काय होणार. बरोबर आहे. मग त्यामुळं ही एकदम सिम्पल एक्झाम्पल दिलं आहे मी डेली लाईफमधल्या आपल्या. मग त्याप्रमाणे जर आपण प्रोसेस सेट केली तर आपल्याला भीती राहणार नाही की पुढं बिझनेस खाली पडला तर काय होईल, किंवा बिझनेस लॉस झाला तर काय होईल, कारण की आपल्याला ती प्रोसेस सेट आहे. आपल्याला माहिती आहे ते पडणार नाही किंवा काय होणार नाही. आणि अनफॉर्च्युनेटली जसं तुमचं बिस्लरीचं झालं तसं झालं, तरी पण आपल्याला माहिती आहे की कसं ओव्हरकम करायचं आहे, प्रोसेस सेट असल्यामुळं. नाही, कधी कधी काय होते, आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. इंडियामध्ये ज्यावेळी फास्टॅग आला त्यावेळी कॅन्डी आणि कन्फेक्शनरी इंडस्ट्रीचा बिझनेस 40% ड्रॉप झाला. फास्टॅग रस्त्यावर चालणाऱ्या गाड्या आहेत, चॉकलेट आणि कॅन्डी दुकानात विकणारी गोष्ट आहे, 2 कॉन्ट्रॅक्टरी आहे. पण तुम्ही जर का बिफोर फास्टॅग टोल नाक्यावरनं जायचा आणि 88 रुपये जर का टोल असेल तर तुम्हाला 2 रुपये येत नव्हते, 2 चॉकलेट्स हातात येत होते. बरोबर. टोल नाक्यावरचा बिझनेस संपला.
त्यामुळं तुम्ही या भ्रमात तर कुठल्याही बिझनेसमॅननं राहून राही की माझा बिझनेस माझ्या प्रोसेसेस सेट आहे, मला धक्का लागू शकत नाही, मी इथनं खाली येऊच शकत नाही. या भ्रमात तर राहूच नाही. कधी कुठल्या प्रकारची डेव्हलपमेंट कशी होईल आणि कुठल्या इंडस्ट्रीला त्याची झाळ बसेल हे आता अनप्रिडिक्टेबल आहे. नोकिया पण आपण घेऊ शकतोय. नोकिया, एव्हरीथिंग वॉज गुड. मला वाटते मोबाईलच्या जर्नीमधल्या प्रत्येक माणसाचा पहिला फोन नोकिया असेल. बरोबर. वरनं फेकला तर पडणार नाही, बॅटरी बॅकअप तगडा, काही चुकीचं केलं नाही त्यांनी, पण स्वतःला बदललं नाही. म्हणून मी असं म्हणणार नाही की प्रोसेसेस सेट पाहिजेत, मला असं पाहिजे की ॲडॅप्टेबिलिटी पाहिजे. मार्केट कुठं चाललं आहे, आपण कुठं आहे ह्याची डे टू डे जाणीव आपल्याला असली पाहिजे. भले बिझनेस माझा छोटा आहे मोठा आहे. आता एखादा काय विचार करतो, अरे मी तर वडापाव विकतो आहे, त्याचं काय, मॅकडॉनल्डसुद्धा एक वडापावच आहे, फक्त काय म्हणतात त्याला की चांगल्या ॲम्बियन्समधलं, चांगल्या प्रेझेंटेशनमधलं चांगलं आहे. तर जर का ती चेन बनू शकते तर तुम्ही वडापावच्या बिझनेसला कमी लेखू शकत नाही. बरोबर आहे. त्यामुळं प्रोसेसेस पाहिजेत हे नक्की आहे, पण प्रोसेसेसपेक्षा ॲडॅप्टेबिलिटी विथ द चेंज. अगोदर काय व्हायचं, एखादा ट्रेंड बदलायला वर्षानुवर्ष लागायची, स्पीड रॅपिड आहे. बरोबर. हो. आज जे चालू आहे ते उद्या ट्रेंडमध्ये असेल की नाही सांगू शकत नाही. एक्झॅक्टली. त्यामुळं माझा बिझनेस सेट आहे आणि या इंडस्ट्रीला मरणच नाही आहे, हे तर आयुष्यभर चालणारच आहे, या भ्रमात राहू नये. धोती, आपल्या इकडचा इचलकरंजी आपल्या जवळचा भाग म्हणून सांगतो, धोती हा परिधान करणारा सगळ्यात मोठा वस्त्र होतं. बरोबर. आज धोतीचा सेल विचारा तुम्ही कुठल्या तरी एखाद्या जर का मागवाल्याची कधी मुलाखत घेतली, तुम्हाला सांगाल तो धोतीचा सेल किती आहे. कारण काय, जनरेशन चेंज झाली, माइंडसेट चेंज झाला. तर कुठलाही बिझनेस सेट आहे, माझ्या प्रोसेसेस सेट आहे म्हणून सेफ आहे. ऑफकोर्स प्रोसेसेस पाहिजे, पण प्रोसेसेसमध्ये मार्केट ट्रेंडप्रमाणे चेंजेस पाहिजेत, ॲडॅप्टेबिलिटी पाहिजे. बरोबर. एक्झॅक्टली. आज सर आपल्या ह्या डिस्कशनमध्ये, एक पॉडकास्टमध्ये आपण म्हणू शकतोय, तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी आम्हाला जाणून घ्यायला मदत मिळाली. म्हणजे एखाद्यानं बिझनेस स्टार्ट केला, तो छोट्या लेवल, एका मुलानं बिझनेस स्टार्ट केला छोट्या लेवलला, ते आत्ता ॲक्वापेचा जो ब्रँड बनला आहे, शार्क टँकमधली जर्नी, तुम्हाला तुमचा माइंडसेट कसा शिफ्ट झाला शार्क टँक नंतरचा, परत तुम्ही जे यंग स्टार्टअप्स आहेत त्यांना तुम्ही आव्हान केला की कधी पण गरज लागली तर तुम्ही तुमच्यापर्यंत कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्ही मदत कराल त्यांना, त्यांच्या ग्रोथसाठी, त्यांच्या नेटवर्कसाठी मदत कराल, हे तुम्ही आव्हान केला. ही भरपूर मोठी गोष्ट आहे आणि मी पण ह्याबद्दल तुमचं भरपूर अभिनंदन करू इच्छुक आहे की तुम्ही पुढं येऊन ह्या सगळ्या गोष्टींसाठी टाईम देत आहे तुमचा एवढा बिझी स्केड्यूलमधून. कारण मला पण माहिती आहे की तुमचं किती बिझी स्केड्यूल असतं, त्या बिझी स्केड्यूलमधून तुम्ही लोकांसाठी टाईम देत आहे, त्यासाठी भरपूर भरपूर आभार लोकांकडून. आणि मी पण लोकांना आव्हान करतो की तुम्हाला कधीही गरज लागली सरांची तरी सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, सर तुमच्यासाठी अवेलेबल असतील. मग आपण इथं फक्त पॉज करतोय, आपण इथं पॉडकास्ट थांबवतोय किंवा सरांबरोबर परत बोलणं होणार नाही असं नाही. आपण प्रत्येक वेळेला सरांसोबत दर महिन्याला येणार आहोत आणि एक नवीन टॉपिक बरोबर घेऊन येणार आहोत, त्या नवीन टॉपिक सरांसोबत एक घेऊन येणार आहोत. तर तुम्ही पण मला सांगा की तुम्हाला कोणता भाग सरांकडून ऐकायला आवडेल किंवा कोणती गोष्ट तुम्हाला जी माहिती आहे ती आपण ह्यामध्ये कव्हर केले नाही पॉडकास्टमध्ये, ते तुम्ही सांगा. त्याबद्दल आपण इथं नक्कीच डिस्कस करू. आणि नेक्स्ट टाईमला येताना स्टे ट्यून राहा आणि नेक्स्ट टाईमला आपण बऱ्याच गोष्टी आपण इथं ह्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि मी वेगळ्या बिझनेस जे ओनर आहेत, जसे सरांसारखे बिझनेस ओनर आहेत, सांगलीमध्ये असू दे, कोल्हापूरमध्ये असू दे, नाहीतर महाराष्ट्रात कुठेही असू दे, त्यांना जर कोणतं प्लॅटफॉर्म हवा असेल, त्यांना नॉलेज शेअर करायचं आहे किंवा त्यांना कोणत्या गोष्टी बोलायच्या आहेत ऑडियन्सबद्दल, तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकताय. आम्ही ओपन आहे, लोकांपर्यंत तुम्हाला पोचवू आणि लोकांना, आम्हाला देखील त्या गोष्टीची मदत होईल, आम्हाला देखील आनंद होईल त्या गोष्टीबद्दल. तर आपण आज इथंच थांबतोय, पण परत आपण नक्कीच भेटू ह्याच चॅनलवरती. तो स्टे ट्यून अँड स्टे कनेक्टेड. थँक्यू.